दुसरे सूचना जयंती. आज आपण काय म्हणाल? आज आपण निघाल्यामुळे निर्गमन अध्याय 32, निर्गमन अध्याय 32, पुस्तक 25 ते 29, पुस्तक 25 ते 29 तक. एक्सोडस चॅप्टर 32, निर्गमन अध्याय 32, वर्स 25 to 29, 25 ते 29. निर्गमन अध्याय 32 त्याचं 25 ते 29, पुस्तक 25 से 29. हारून ने उन लोगों को ऐसा निर्कुंज कर दिया था कि वे अपने विरोधियों के बीच उपहास के योग्य हो गए थे. उनको निर्कुंज देखकर मूसा ने छावनी के निकास पर खड़े होकर कहा, जो कोई यहोवा की ओर है वो मेरे पास आए. तब सारे लेवी उसके पास इकट्ठे थे. उसने उनसे कहा, इस्राएल का परमेश्वर यहोवा यूं कहता है, अपनी अपनी जान पर तलवार लटकाकर छावनी के एक निकास से दूसरे निकास तक घूम घूमकर अपने अपने भाइयों, संगियों और पड़ोसियों को घात करो. मूसा के इस वचन के अनुसार लेवियों ने किया. उस दिन 3000 के लगभग लोग मारे गए. फिर मूसा ने कहा, आज के दिन यहोवा के लिए अपना याजक पद का संस्कार करो, वरन अपने अपने बेटे भाइयों को भी विरुद्ध होकर ऐसा ही करो, जिससे वह आज तुमको आशीष दे. मोशेने पाहिले की हे लोक मुकाट सोडले आहे, कारण अहरोनाने त्यांना मुकाट सोडले म्हणून ते शत्रूंच्या उपहासाला पात्र झाले. तेव्हा मोशे छावणीच्या प्रवेशद्वारात उभा राहून म्हणाला, परमेश्वराच्या पक्षाचा जो कोणी असेल त्याने माझ्याकडे यावे. तेव्हा लेवी वंशातले सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले. तो त्यांना म्हणाला, इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो की तुम्ही प्रत्येकाने आपल्या कमरेस तलवार लटकवावी आणि छावणीच्या या प्रवेशद्वारापासून त्या प्रवेशद्वारापर्यंत चौकडे फिरून आपले बंधू, सोबती व शेजारी यांचा वध करावा. मोशेच्या सांगण्याप्रमाणे लेवी वंशाच्या लोकांनी केले आणि त्या दिवशी सुमारे 3000 लोक पडले. कारण मोशे म्हणाला होता की आज आपल्याला परमेश्वर प्रीत्यर्थ समर्पण करून प्रत्येक पुरुषाने आपल्या मुलावर किंवा भावावर चालून जावे, म्हणजे आज तो तुम्हाला वरदान देईल. आमेन. आपण डोळे बंद करून प्रार्थना करू. तांदळे गोड पवित्र स्नेहाने श्रीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या मंगळाच्या सिंहासनाच्या समोर येतो. वचनाची वेळ तुझ्या हातात येतो. वचनाच्या द्वारे तो आमच्याशी बोलणारा तो आमचा पवित्र देव. त्यामुळे आम्ही लक्षपूर्वक वचन ऐकण्यासाठी आणि जसं ऐकतो तसं पालन करण्यासाठी तू सहायता कर. ही आमची विनंती, आमची प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपण जसं पहिल्या सेक्शनमध्ये पाहिलं की येशू म्हणाला, मी सेवा करायला आले तरी सेवा करून घेणार नाही. और जैसे हमने पहले सेक्शन में देखा था कि यीशु मसीह सेवा करवाने के लिए नहीं आया पर करने के लिए आया है. तर येशू अगदी स्पष्टपणे त्यांनी सांगितलं, मग आपली इच्छा, देवाची इच्छा काय की आपण पण काय केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. और परमेश्वर की इच्छा है कि हम भी सेवा करें. मग ती सेवा सुरू कुठून झाली? तो सेवा शुरुआत कहाँ से हुई? सुरुवात झाली ती आहे आदमापासून. और सबसे पहली शुरुआत हुई आदम से. देवाने आदमाचा जन्म यासाठी केला की त्याने येशूची काय करावी, देवाची प्रशंसा करावी, स्तुती करावी, त्याची सेवा करावी. और परमेश्वर ने आदम की रचना इसलिए की कि वो परमेश्वर की स्तुती करे, परमेश्वर की प्रशंसा करे. परंतु तो पडला, परंतु वो गिर गया. आणि त्याच्यानंतर देवाने अब्राहमाला, नोहाला बोलवलं. और उसके बाद परमेश्वर ने नोहा को अब्राहम को बुलाया. आणि नोहा अब्राहम पण तसा पूर्णपणे तसा यशस्वी नाही झाला. पण एक गोष्ट आहे की अब्राहमाला देवाने आशीर्वाद दिला की मी तुझ्या वंशाला काय करेल, नक्की आशीर्वादित करेल, तुझा वंश शत्रुचा अधिकारी होईल. और अब्राहम को परमेश्वर ने आशीष दिया, तेरे वंश को मैं बहुत बढ़ाऊंगा और तेरा जो वंश है वो शत्रुओं पर विजय प्राप्त करेगा. त्या अब्राहमाच्या वंशामध्ये झाला याकूब. और अब्राहम के वंश में ही याकूब आया. आणि याकूबाला 12 मुलं झाली. और याकूब को 12 बच्चे हुए. आणि या 12 मुलांमध्ये लेवी आपण जर पाहिलं हा कितव्या क्रमांकावर आहे? 3ऱ्या क्रमांकावर आहे. और 12 बच्चों में अगर देखा गया तो लेवी ही 3रे नंबर पर है. आणि तो लियाचा मुलगा आहे, वो लिया का बेटा है. आपण पाहूया, देखेंगे हम लोग उत्पत्ति अध्याय में 29 अध्याय 29 त्याचं 34 उत्पत्ती 29 उत्पत्ती अध्याय 29 आणि त्याचं 34. ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. तेव्हा ती म्हणाली, मला आता 3 मुलगे झाले, आता तरी माझा नवरा माझ्याशी मिळून जाईल. म्हणून तिने त्याचे नाव लेवी ठेवले. लेवीचं नावाचा अर्थ काय दिलेला आहे? और लेवी नाम का अर्थ वहाँ पर क्या दिया है? जुळून राहणं, जुळा देणं, संलग्न करणं, म्हणजे जोडून राहणं. और जुळा देणं. आणि
त्या हिशोबाने पाहायला गेलं तर देवाने लेवी गोत्राला ह्या कारणामुळे निवडले। और देखा गया तो उसी लिए परमेश्वर ने लेवी लोगों को चुना। त्याच्या नावाचा जो अर्थ आहे और उसके नाम का जो अर्थ है, त्या नावाच्या अर्थानुसार पाहायला गेलं ना तर खरंच आज लेवी वंश काय करतात, जोडतात। और लेवी वंश क्या करता है, जोड़ कर रखता है। अब्राहम याकोबाची अप्रिय पत्नी होती लेया, और याकूब की अप्रिय पत्नी थी लिया, आणि बिलकुल त्याला ती आवडत नव्हती, पण ते धोक्यामुळे त्याच्या जीवनामध्ये ती पत्नी म्हणून आली। और लिया उसको बिल्कुल पसंद नहीं थी, पर उसको धोखा मिलने के कारण लिया उसके जीवन में त्याच्या आई। जीवनामध्ये जी त्याला आवडत होती ती राहेल करून तिला त्याला म्हणून नाही झालं। और उसको जो पसंद थी राहेल, पर राहेल से उसको एक भी पुत्र नहीं पहिला हुआ। मुलगा झाला रुबेन ठेवला, और पहले पुत्र हुआ रूबेन रखा, दुसरा मुलगा झाला त्याचं नाव शिमोन ठेवलं, और दूसरा उसको पुत्र हुआ उसका नाम शिमोन रखा। कंटिन्युअसली तिसरा मुलगा झाला म्हणून तिला मनामध्ये वाटलं की आता तरी हा माझा नवरा माझ्याशी जुळून जाईल, कारण तो जास्त वेळ राहेललाच द्यायचा। और तीसरा बच्चा होने के कारण उसको ऐसा लगा कि अभी मेरा पति मुझे जुड़ा रहेगा, क्योंकि वो ज्यादा याकूब राहेल के साथ रहता था। जर तुम्ही पाहायला गेलं की देवाने लेवी गोत्राला निवडलं, ते का निवडलं त्याचं कारण आता आपण हे वाचलेलंच आहे, पण मी समजवते। पण लेवी बद्दल आपण जर पाहिलं तर तिसऱ्या नंबरचा पुत्र होता, पण तो खूप रागीट होता। और लेवी नंबर का जो लेवी है वो तीसरे नंबर पर है, पर वो बहुत गुस्से वाला था। जरी त्याच्यामुळे त्याच्या नावाचा अर्थ जरी आहे की जुळणं, आणि खरंच याकोब राहेल हिच्याशी जुळला, पण जसं जोडला पाहिजे तसं नाही जोडला। पण लेवीचा जन्म ह्यासाठी झाला की पुढे जाऊन परमेश्वर लेवी गोत्राला निवडणार होता सेवेसाठी, कारण हीच लेवीची माणसं, लेवी गोत्रातली माणसं शेवटी मला लोकांबरोबर जोडतील, कारण म्हणून लेवी या गोत्राला निवडण्याचं कारण होतं। और लेवी पुत्र उसको होने के बाद याकूब उसके साथ जुड़ा, पर जैसे जुड़ना चाहिए था वैसे नहीं जुड़ा। पर ये परमेश्वर की योजना थी कि आगे जाके परमेश्वर लेवी गोत्र को चुनने वाला था, क्योंकि वो क्या करे, लेवी लोगों को परमेश्वर से जोड़ दे। तुम्ही जर पाहिलं की लेवीचा जर स्वभाव पाहिला तर त्याच्या बहिणीला दिनाला भ्रष्ट करण्यात आलं, और लेवी का जो स्वभाव देखा गया तो दीना को भ्रष्ट किया गया। 34 अध्याय तुम्ही वाचू शकता, और 34 अध्याय में आप पढ़ सकते हैं। उत्पत्ती अध्याय 34 मध्ये वाचू शकता। उत्पत्ति अध्याय 34 में आप पढ़ सकते हैं। त्याने न्यायासाठी आपल्याला, कारण काय झालेलं माहितीये, क्या हुआ था मालूम है? जेव्हा याकोबाला कळालं की त्याची मुलगी भ्रष्ट झालेली आहे, और जब याकूब को मालूम पड़ा कि उसकी दीना को भ्रष्ट किया गया है, तर त्यावेळेला आता ती फिरायला एकटीच गेली। अभी वो घूमने के लिए अकेली गई, पण एकटी गेल्यामुळे पण त्या माणसाने जो तिच्यावर बलात्कार केला, और अकेले जाने के कारण जो पुरुष ने उसके ऊपर बलात्कार किया, वाचूया म्हणून राहतो। त्याने आपली कन्या दिनाहीला भ्रष्ट केले हे वर्तमान याकोबाच्या कानावर आले, तेव्हा त्याचे मुलगे रानात गुरांबरोबर होते, म्हणून ते परत येईपर्यंत याकोब गप्प राहिला। याकोब काय झाला, गप्प राहिला। याकोब गप्प झाला म्हणून त्या गोष्टीमुळे ह्याला लेवीला, शिमोनला, रुबेन हे जे भावंड आहेत त्याचे तिचे, त्यांना कुठेतरी वाईट वाटलं की अरे माझे वडील ह्या गोष्टीत पुढाकार का नाही केला, त्या टायमाला विरोध का नाही केला, बलवा का नहीं किया। और याकूब चुप रहने के कारण जो लेवी है, जो रुबेन है, उन सबके मन में ऐसा आया कि हमारा जो पिता है उसने इस बात का विरोध क्यों नहीं किया, उसको गुस्सा क्यों नहीं आया। तो इसलिए इसने क्या किया मालूम, 13 वचन, आपली बहीण दीना शकेमाने भ्रष्ट केली, म्हणून याकोबाच्या मुलांनी मनात डाव धरून त्याला व त्याचा बाप हमोर याला उत्तर दिले। ते त्यांना म्हणाले, बेसूनच माणसाला आमची बहीण, काय केलं त्यांनी, तो डाव आखला, त्यांनी सूड घेण्याचा प्रयत्न केला आणि घेतला पण तो सूड। लेवीने काय केला, आपल्या बहिणीच्या बलात्काराबद्दल सूड उगवला। और लेवी ने अपनी बहन के ऊपर जो बलात्कार हुआ था उसका बदला उसने त्याने एक चाल चालली और उसने ऐसी योजना आम्ही बनाई, खतना केलेल्या लोकांनाच देतो और जो सुनतान किए गए लोग हैं, उन्हीं को हम देते, त्यांनाच आम्ही आमची बहीण देऊ, और उन्हीं को हम हमारी बहन दे। एक दिवस ठरवला, एका दिवसामध्ये सगळ्यांनी खतना केला और एक दिन ठहराया गया और एक दिन में सबने सुनता किया। आणि त्याच्यामध्ये काय झालं, और उसने क्या हुआ, खतना केल्यामुळे, सुनता केल्यामुळे ते लोक सगळे काय झालेले, अगदी निर्बल होते। और उन सब ने खतना करने के कारण वो सब बहुत निर्बल हो चुके थे। रात्रीच्या परी येऊन या लोकांनी सगळ्यांनी ते गाव
उठून टाकलं, सगळ्यांना मारून टाकलं. और रात के पहर में इन्होंने क्या किया, उन सारे गांव को नष्ट कर दिया. देव ज्या लेवी गोत्राला निवडतोय त्याचा बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती असला पाहिजे की तो कसा आहे. और लेवी गोत्र को परमेश्वर चुनने वाला है, पर उसका बैकग्राउंड कैसा है ये आप सबको मालूम होना चाहिए. योसेफाला पकडताना, यीशु को पकड़ते त्याच्या समय सगळ्या भावंडांनी पकडताना लेवी हा पुढाकार होता. और उसके सारे भाइयों को पकड़ते समय लेवी ये आगे था. अगदी एकदम मोठी फसवणूक जोसेफाची केली. और बड़ी जो फसाने वाली बात लेवी ने की. याकोबाबद्दल याकोबाने जी भविष्यवाणी केली पुढे असं होणार आहे त्याबद्दल ऐकताच हे लोक सगळे चिडले होते. और याकूब ने जो भविष्यवाणी की कि आगे जाके ऐसा होने वाला है, वो सुनने के बाद वो सब गुस्सा हो गए. पण तरीही ते लेवीने त्याचा मारण्याचा पुढाकार घेतला, जोसेफाला मारण्याचा पुढाकार घेतला, तरीही देवाने लेवी गोत्रालाच निवडलं. और लेवी उसको मारने के लिए आगे हुआ, फिर भी परमेश्वर ने लेवी गोत्र को चुना. कारण का क्यों? जरी म्हणतात ना एखादा झाडाचा जो बुद्धा आहे तो जरी खराब असला कधी कधी फळं त्याला चांगली येतात. जो झाड़ रहता है वो अगर खराब भी हुआ तो लेकिन उसको फल जो होते हैं वो कभी कभी अच्छे आ जाते हैं. वो झाड़ के बुद्धे को केमिकल मेडिसिन ऐसा कुछ डालने के बाद वो झाड़ अच्छा भी बन जाता है. आणि त्या झाडाच्या बुद्याला जर केमिकल किंवा काही औषधं टाकलं तर झाड चांगलं बनतं. देव कमी लोकांनाच मोठी कामं देतो. और परमेश्वर कम लोगों को ही ज्यादा काम जे देता है. निर्बल, कमजोर, जे योग्यतेचे नाही अशा लोकांनाच देव निवडतो. और जो निर्बल है, जो कमजोर है, जिनको कुछ जमता नहीं, उन्हीं को परमेश्वर ज्यादा काम देता है. लेवी सूड घेणारा, न्यायासाठी लढणारा माणूस होता. और लेवी बदला लेने वाला, न्याय के लिए झगड़ा करने वाला मुंडा था. भावाला फसवणारा, त्या खुनी मर्डर करण्याची त्याची योजना होती. और भाई को फंसाने वाला और खून करने की, अपने भाई को खून करने की उसकी योजना थी. पण तरीही देवाने त्याला मोठी कामगिरी देण्यासाठी त्याला निवडलं. फिर भी परमेश्वर ने बड़े काम करने के लिए उसको चुना. कारण लेवी मध्ये जरी हा लेवी हा मुख्य लेवी असला तरी त्याच्या मागचे जे येणारे जसे मोसेस हा त्याच्याच गोत्रातून आला, तो चांगला देवाचा दास बनला. और ये मुख्य लेवी था, फिर भी उसके बाद जो आने वाले थे जैसे मूसा, वो अच्छा परमेश्वर का दास सेवक बना. त्याच्यानंतर आपण जॉन बाप्टिस्ट याचं जर पाहिलं तो पण लेवी गोत्रात आहे. और यूहन्ना बपतिस्मा देने वाला वो भी लेवी गोत्र का है. एजरा परमेश्वराचा दास याजक तो सुद्धा काय आहे, लेवी गोत्रातून आहे. ये परमेश्वर का दास और याजक ये भी लेवी गोत्र से है. नवीन करारामध्ये जर आपण पाहिलं तर आपण मत्ताई म्हणतो त्याचं नाव पहिले लेवी आहे. और नई करार में अगर देखा गया जिसे हम मत्ती बोलते हैं, उसका नाम पहले लेवी था. परमेश्वराने त्यालाही लेवी गोत्रातून बोलवलं. और परमेश्वर ने उसको भी लेवी गोत्र से बुलाया. मार्क 2:14 तुम्ही वाचू शकता. मरकुस 2 उसका 14 आप पढ़ सकते ज्या हैं. यहुन्नाला देवाने येशू म्हणाला की हा सर्वात थोर आहे, सर्व संदेष्टांमध्ये थोर आहे, तो सुद्धा लेवी गोत्रातूनच, योहान जो बपतिस्मा देणारा तो सुद्धा त्याच्यातूनच लेवी गोत्रातूनच होता. और जो यूहन्ना बपतिस्मा देने के बारे में परमेश्वर ने बोला था ये सारे प्रेरितों में महान है, उसको भी परमेश्वर ने देखो भी लेवी गोत्र से ही था. म्हणून आपल्या जीवनात पूर्वी झालेल्या काही कृती म्हणजे भूतकाळात झालेल्या काही गोष्टी, लेवीच्या जीवनात ज्या काही गोष्टी झाल्या और लेवियों के जीवन में जो कुछ बातें हुई, पण त्याच्या वंशांवर देवाने काय केलं, भविष्यामध्ये चांगला परिणाम होऊन दिला, मतलब त्यांना चांगल्या कामासाठी वापरलं. पर उनके वंश के ऊपर परमेश्वर ने क्या किया, अच्छा परिणाम किया, मतलब अच्छे काम के लिए उनको इस्तेमाल किया. मी तुम्हाला पुन्हा सांगते, मैं आपको फिर से बता दूं की लेवीचं जीवन जरी खराब होतं और लेवी का जीवन खराब था, सूड घेणारं होतं बदला लेने वाला था आणि रागीट होता और गुस्सा करने वाला था, जोसेफावर जळणारा होता, यीशु पर जलन रखने वाला था, तरीही फिर भी त्याच्या वंशाला भविष्यामध्ये देवाने त्याच्या सेवेसाठी निवडलं. और उसके वंश को परमेश्वर ने भविष्य में सेवा के लिए चुना. म्हणून देव म्हणतो ना, मी लेवीच्या मुलांना शुद्ध करेन. और इसलिए परमेश्वर कहता है मैं लेवी के वंश को, बच्चों को शुद्ध करूंगा. मलाकी 3:3 वाचा. मलाकी अध्याय 3 उसका 3 हम पढ़ेंगे. मलाकी मलाकी 3:3 अध्याय 3 उसका 3. मलाकी मलाकी 3:3 3 का 3. कृपे घालून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल व लेवीच्या वंशजांना शुद्ध करेल. आमीन. काय लिहिले, वो लेवी के वंशों को शुद्ध करने वाला ऐसा बनेगा. सचमुच परमेश्वर शुद्ध करने वाला है. आणि खरंच देव शुद्ध करणारा आहे. जर तुम्ही पाहिलं याकोबाने श्राप दिलेला 49 मध्ये तुम्ही वाचू शकता. याकोबाने भविष्यवाणी केली. 49 काय, उत्पत्ती जेनेसिस उत्पत्ती 49 अध्याय 49. मरने से पहले उसने अपने 12 पुत्र के बारे में भविष्यवाणी की थी. आणि याकोबाने मरायच्या अगोदर आपल्या 12 पुत्रांबद्दल भविष्यवाणी केली होती. जेनेसिस
उत्पत्ती 49 49 और उसका 5 वचन से। त्याचं 5 वचनापासून जेनेसिस चैप्टर 49 उत्पत्ती 49 और उसका 5 वचन से। 5 वचनापासून शिमोन व लेवी हे भाऊ आहेत, त्यांच्या तलवारी प्रत्यक्ष अत्याचाराची हत्यारे होत. वो क्या कहते हैं कि वो भविष्यवाणी कर रहा है कि लेवी और शिमोन ये दोनों भाई भाई है, दोनों भी सेम कास्ट के, सेम स्वभाव के, दोनों की तलवारें क्या है, ऐसे हथियार है तलवार जो उपद्रव करती है, तकलीफ देती है, मारती है. माझ्या जीवा त्यांच्या मसलतीत शिरू नको. उनके कोई सलाह उनसे सोच विचार में उनका कुछ बातचीत उनमें मत कभी फंसना. माझ्या शिला त्यांच्या मंडळात शामिल होऊ नको. वो लोग जो कुछ बोलते हैं, वो जो कुछ प्लानिंग करते हैं उसमें शामिल मत होना. कारण रागाच्या भरात त्यांनी मनुष्य वध केला. गुस्से में वो इंसान को मार देते हैं. त्यांनी उन्मत्तपणाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडल्या. और जिस बैल से उन्हें हल जोता जाएगा, नांगरणी होईल, त्या बैलांचेच पाय त्याने पंपू केले. त्या बैलांनाच नंगडं केलं. म्हणजे कसे नांगरणी करते, म्हणजे ते लोक हा पण विचार करत नाही की आपल्याला हानी होईल, आपली जीवित हानी होईल, हे पण ते रागाच्या मनात विचार करत नाही. त्यांच्या रागाचा धिक्कार असो. वो कहता है तेरे गुस्से को धिक्कारता है. परमेश्वर याकूब ने भविष्यवाणी किया कि तुम्हारे गुस्से को जो प्रचंड था उसको मैं धिक्कार देता हूँ, कारण तो भयंकर आहे. बहुत भयानक है. त्यांच्या क्रोधाचा धिक्कार असो. निर्दयी भी है, लिखा है, और गुस्से को भी वो धिक्कारता है. त्यांच्या क्रोधाचा धिक्कार असो, कारण तो निष्ठुर आहे, कठोर है. पुढं आहे, मी त्यांची याकोबात पांगापांग करेन, इस्रायलात त्यांना ये येईल. भविष्यवाणी फिर से तीसरा है. मी त्यांची याकोबात पांगापांग करेन, मैं याकूब में 12 गोत्र में उन्हें क्या कर दूंगा, तितर बितर कर दूंगा. इस्रायलात त्यांना विखरीन. मैं उन्हें बिखर दूंगा. लेकिन सच बात है, ये भविष्यवाणी की थी, लेकिन देखो परमेश्वर ने उनके बच्चों के लिए ये भविष्यवाणी क्या किया, कबूल होने नहीं दिया. और उसका जो कर्ज था, अपने पिता का जो श्राप था, क्योंकि मरने से पहले उसने वो ब्लेसिंग की थी और भविष्यवाणी की थी, वो कर्ज पूरा होने नहीं दिया. आणि देवाने काय केले, लेवीच्या वंशजांवरती तो जो त्याला शापाने दिला होता, तो देवाने त्यांच्यावरती पूर्ण होऊ दिला नाही. इसीलिए मैंने मलाकी 3:3 का पढ़ा कि लेवियों के वंशों को मैं क्या करूंगा, शुद्ध करूंगा. आणि लेवीच्या वंशांना मी शुद्ध करेन. और इसीलिए लेवी गोत्र से ही मोसेस को, हारून को और हारून के बच्चों को उनको चुना गया. आणि म्हणून लेवी गोत्रातून मोशेला आणि हारूनला आणि हारूनच्या मुलांना निवडण्यात एजरा आले. को चुना गया, एजराला निवडण्यात जॉन आले, बपतिस्ट को चुना गया, योहान बप्तिस्मा मत्तीला चुना गया, मत्तीला निवडण्यात आले. इन सभी को चुना गया. या सगळ्यांना निवडण्यात कहाँ आले. निवडण्यात आलं? क्यों चुना गया? क्योंकि परमेश्वर ने लेवियों को अपनी सेवा के लिए चुना है. कारण देवाने लेवींना आपल्या सेवेसाठी जो निवडले. वचन हम पढ़ रहे थे, जे वचन आपण वाचत होतो, निर्गमन 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 32 निर्गमन अध्याय 32 और उसका हम लोग 25 से पढ़ रहे थे. 25 पासून आपण वाचत होतो. निर्गमन 32 निर्गमन 32 उसका 25 से. 25 पासून. तो उसमें हमने क्या देखा, त्याच्यात आपण काय पाहिलं, हम देखते कि जब 40 दिन 40 रात मोसेस होर पर्वत पर चले जाने के बाद, आणि 40 दिवस 40 रात्र मोशे होर पर्वतावर गेल्यावर, उसके बाद देखा कि मोसेस आया नहीं है. आणि त्याच्यानंतर लोकांनी पाहिलं मोशे काही येत नाही. इस्राएली लोग खट्टी जिद्दी थे, उन्होंने हारून के पीछे तक्का लगाया, हमारे लिए मूर्ति बना, हमारे लिए हमारा भगवान बना. आणि इस्रायली लोक खूप हट्टी स्थिती होती, त्यांनी हारूनच्या मागे लागले आणि ते म्हणाले की आमच्यासाठी आमचा देव बनव. सब मूर्ति पूजा में लगे थे. सगळे मूर्तिपूजामध्ये लागले. मूर्ति पूजा में लगते समय परमेश्वर ने कहा, जा मोसेस जल्दी से जल्दी जा. ये लोग अभी जस्ट अभी इनको बाहर निकाला, ये इन्होंने मुझे छोड़ दिया, मुझे त्याग दिया. आणि ते सगळे मूर्तिपूजा करत होते आणि देवाने पाहून ते मोशेला म्हटलं, मोशे तू जा, या सगळ्यांनी माझे उपकार विसरून गेले, आता ते मूर्तिपूजा करतायत. वो नीचे उतरने के बाद सचमुच उसने देखा, क्या देखा कि सब मूर्ति पूजा कर रहे हैं. आणि मोशे खाली उतरला आणि त्याने पाहिले सगळे मूर्तिपूजा करतात. इसलिए उसने कहा कि जो मेरी तरफ है वो मेरे पास आओ. आणि म्हणून तो म्हणाला, जे माझ्याजवळ आहे त्यांनी माझ्याकडे जाईल, माझ्याजवळ या. बस 26 वचन. 26 वचन. तेव्हा मोशे छावणीच्या प्रवेशद्वारात उभा राहून म्हणाला, परमेश्वराच्या पक्षाचा जो कोणी असेल, जो कोई यहोवा के पक्ष में है त्याने माझ्याकडे यावे. वो मेरे पास आए. तेव्हा लेवी वंशातले सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले. जितने लेवी थे वो सब मोसेस के पास आए. और उस दिन जो लेवियों ने किया वो कारण बना उनकी
बनने का, सेवा करने का, याजक पद पाने का। आणि त्या दिवशी देवी लोकांनी जे काम केलं ते त्यांच्यासाठी सेवा करण्याचं आणि याजक होण्याचं काम त्यांच्यासाठी वो झालं. परमेश्वर की ओर हो गए। ते देवाच्या जवळ झाले. परमेश्वर की ओर होने के कारण उन्होंने जो आज्ञा दी मोसेस के द्वारा, आणि देवाच्या पक्षात ते गेल्यामुळे मोशेद्वारे देवाकडून त्यांना जी आज्ञा भेटली वो होती, आज्ञा क्या मिली देखो त्यांना काय आज्ञा भेटली बघा. 27। तो त्यांना म्हणाला, इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, इस्राइल का परमेश्वर यहोवा कहता है, तुम्ही प्रत्येकाने आपल्या कमरेत तलवार आप लटकवावी. तुम लेवी लोग जो मेरी तरफ आए हो, परमेश्वर की तरफ आए हो, अपने जान की ओर क्या करो, तलवार लटका लो। आणि छावणीच्या या प्रवेशद्वारापासून त्या इस प्रवेशद्वारापर्यंत द्वार से लेके एंड तक तुम्हें जितने उस मूर्ति पूजा करने वाले दिख रहे हैं, मूर्ति के लिए खड़े हैं, उन्हें तुम्हें क्या करना है, घात करना है। उसमें तुम्हारा भाई होगा, शायद उसमें तुम्हारी बहन होगी, शायद उसमें तुम्हारी माँ होगी, तुम्हारे लोग होंगे, लेकिन उन्हें तुम्हें आज घात करना है, तुम कचर नहीं जाना है। आणि छावणीच्या या प्रवेशद्वारापासून त्या प्रवेशद्वारापर्यंत जेवढी लोक तुम्हाला मूर्तीपूजा करणारे दिसतील त्या सगळ्यांचा तुम्हाला वध करायचा आहे. त्याच्यामध्ये तुमचे भाऊ असेल, बहीण असेल, तुमचे नातेवाईक असतील, पण त्यांच्यावरती तुम्हाला दया नाही करायची. 28 वचन में लिखा है, आणि 28 वचनात दिले, मोशेच्या सांगण्याप्रमाणे लेवी वंशांच्या लोकांनी केले. मोसेस के द्वारा जो बताया वो लेवियों ने किया। उन्होंने एक छावनी से लेकर दूसरे निकास तक जितने लोग थे उन सभी को मार दिया। इसी कारण से मूसा के द्वारा कहा गया 29 वचन, कारण मोशे म्हणाला होता की आज आपल्याला परमेश्वराप्रित्यर्थ समर्पण करून प्रत्येक पुरुषाने आपल्या मुलावर किंवा भावावर चालून जावे, म्हणजे आज तो तुम्हाला वरदान देईल. क्या है कि तुमने अपना याजक पद का संस्कार करो, क्योंकि आज से परमेश्वर ने उनको सेवा के लिए चुना। इस रीति से प्रियो लेवी गोत्र परमेश्वर की सेवा के लिए चुने गए, आणि अशा रीतीने लेवी गोत्र देवाच्या सेवेसाठी वो निवडण्यात आले. परमेश्वर की तरफ हो गए कारण ते देवाच्या पक्षाचे झाले. और अपने जो मूर्ति पूजा करने वाले लोगों का 3000 के लगभग लोगों का उन्होंने घात किया। आणि मूर्तीपूजा करणारी जी लोक होती 3000च्या लगभग होती, त्यांचा वध केला. इसलिए परमेश्वर ने उन लेवियों को सेवा के लिए चुना। आणि म्हणून देवाने लेवी लोकांना सेवेसाठी इसलिए निवडले. परमेश्वर ने शुरुआत लेवी गोत्र से चालू की। आणि म्हणून देवाने सुरुवात लेवी गोत्रापासून सुरुवात केली. बड़े केवल एक वचन, अजून एक वचन वाचूया. हम पढ़ेंगे गिनती अध्याय 3, गणना अध्याय 3 और उसका 5 से। नंबर्स चैप्टर 3 गणना अध्याय 3 वर्स 5 से 5%. परमेश्वराने मोशेला सांगितले की अहरोन याजकाची सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांना आणून त्याच्यासमोर उभे कर. हाँ, क्या लिखा है कि मूसा कहता है लेवी गोत्र वाले लोग समीप आए हारून के सामने याजक पद करने के लिए, सेवा टहल करने के लिए, और सारे लोगों के सामने आए। इस रीति से आगे हम पढ़ेंगे बाद में, लेकिन कहने का उद्देश्य प्रियो, आज हमारा परमेश्वर हमें कहता है कि परमेश्वर ने सेवा के लिए लेवी गोत्र से चुना है। आणि आज देव आपल्याला सांगतो की देवाने सेवेसाठी लेवी गोत्राला इस निवडले रीति आहे. से लेवी गोत्र परमेश्वर की सेवा करने के लिए तैयार हो। आणि अशा रीतीने लेवी गोत्र देवाची सेवा करण्यासाठी तयार झाले. परमेश्वर ने लेवी गोत्र को चुना, इसलिए कोरह, अबीराम, दातान, जिसके बारे में आप सबको मालूम होगा, ये इतने बलवा करने वाले और हमेशा मोसेस और हारून के अगेंस्ट क्यों थे? आणि देवाने लेवी गोत्र निवडलेलं म्हणून कोरह, दातान, अबीराम हे सगळे मोशे हारूनाच्या विरोधात का होते. गिनती अध्याय 16 में आप पढ़ सकते हैं, जिसमें उन्होंने बंड किया। मोसेस जब बुलाया तो वो आ नहीं रहे थे। आणि गणना अध्याय 16 मध्ये तुम्ही वाचू शकता की त्यांनी बंडखोरी केली आणि जेव्हा मोशे बोलवत होता तेव्हा ते लोक आले नाही. परमेश्वर ने इसराइल पर याजक पद पर लेवी को महत्व का भूमिका करने के लिए चुन लिया, आणि देवाने इस्रायलमधून याजकांना, लेवी लोकांना सेवेसाठी निवडलं. त्यांना पुरोहित म्हणून स्वीकार केला और उनको पुरोहित बोलकर स्वीकार ये किया. उनको जन्म हुआ था, और इस बात का त्या खुशी त्यांना जळण और झाली. उन्हें परमेश्वर के लिए और इस हारून, मोसेस, इस फैमिली के विषय में भी गुस्सा था, आणि हारून, मोशे यांच्या कुटुंब प्रित्यर्थ पण त्यांना राग होता. क्योंकि परमेश्वर ने लेवी के वंशों को क्या किया था, याजकीय कर्तव्य दिया था। कारण देवाने लेवी वंशजांना याजकीय पद दिलं ये होतं वो सह नहीं पा रहे थे। आणि हे सहन करू शकत इसी नव्हते. कारण से प्रियो कोरह ने बंड किया इसे मोसेस से और हारून से। आणि कोरहाने बंडखोरी केली मोशे आणि हारूनाविरुद्ध. हमेशा याद रखो, पहला पॉइंट मैं आज बताती हूँ, परमेश्वर सेवा के लिए चुनता है, उसमें हम इंसानों का कुछ भी हाथ नहीं रहता है।
आणि पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगते की देव सेवेसाठी निवडतो त्याच्यामध्ये माणसांचा कोणताही हात नसतो भले उनका बैकग्राउंड कैसा भी हो। आणि भले त्यांचं बॅकग्राऊंड कसंही जैसे असो हमने देखा लेवी गोत्र का बैकग्राउंड कैसा था, आणि लेवी लोकांचं पाठचं जीवन कसं होतं लेकिन फिर भी परमेश्वर ने लेवी को चुना। पण तरी सुद्धा देवाने लेवी लोकांना तो निवडले इसलिए पिछला बैकग्राउंड कुछ भी होने दो, लेकिन परमेश्वर जब सेवा के लिए किसी को चुनता है तो फिर वो सेवा परमेश्वर उसी से ही कराता है। आणि कोणत्याही व्यक्तीचं मागचं जीवन कसंही असू दे पण जर देवाने सेवेसाठी निवडले तर तो सेवक होतो इसलिए कभी कभी कलीसिया में आने वाले लोग इसको क्यों चुना, मुझे क्यों नहीं, तो वो कोरोना का ड्यूटी करते हैं। आणि कधी कधी मंडळीमध्ये येणारे लोक की ह्याला का निवडलं मला का नाही निवडलं ते कधी कधी कोरोनाचा स्वभाव ते लोक धारण करतात कोरोना का स्वभाव हमें नहीं आना चाहिए आणि कोरोनाचा स्वभाव आपल्यामध्ये नाही आला कोरोना की पाहिजे ड्यूटी कोरोना ने जैसे किया वैसे हम नहीं करना चाहिए। आणि कोरोनाने जसं केलं तसं आपण नाही केलं जब पाहिजे मोसेस ने कोरोना अभियान दातान को अपने पास बुलाया था, मिलाप वाले मंडप के पास बुलाया था, तो वो आना नहीं चाहे, बोला वो कौन होता है, हम क्यों आए, ऐसा करके इस रीति से उसने एकदम उद्धट रीति से एकदम गलत रीति से उसके साथ बातचीत किया। आणि जेव्हा मोशेने कोरह दादा नवीराम या सगळ्यांना कोरहला पाठवलेलं की तुम्हाला सगळ्यांना देवाच्या निवास मंडपाजवळ यायचं तेव्हा त्या सर्वांनी त्या गोष्टीचा विरोध केला उन्हें दुख था कि इन्हीं को क्यों, आणि त्यांना दुःख होतं की यांनाच का मोसेस तो बिल्कुल सेवा करना नहीं चाहता आणि मोशेला तर बिलकुल सेवा करायची इच्छा नव्हती मोसेस के कारण हारून को चुना गया आणि मोशेच्यामुळे हारूनला निवडण्यात आलं कि तू ठीक है, तू तो खड़ा रहे, तेरा भाई बात करेगा। आणि काही तू उभा राहा तुझ्याद्वारे तुझा भाऊ हम बोलेल इस रीति से देखते हैं कि मोसेस तो सेवा करना ही नहीं चाहता था, आणि मोशेला सेवा करायची इच्छाच नव्हती लेकिन जब परमेश्वर ने जिसको चुना है परमेश्वर उसी से सेवा पूरा कराता है। पण देवाने ज्याला निवडलेलं आहे त्याच्याद्वारेच देव बरोबर सेवा करून इसलिए देतो इंसानों के हाथ में कुछ नहीं रहता है। म्हणून माणसांच्या हातात काही तो नसतं आप सब जो सेवक है ना, ये हमेशा याद रखना कि सेवा जिसको परमेश्वर ने चुना है वही करेगा, और वो करेगा तो अच्छा करेगा। आणि तुम्ही एक गोष्ट नेहमी सेवकाने लक्षात ठेवा की ज्याला देवाने सेवेसाठी निवडलंय तो बरोबर रीतीने सेवा और करू हमेशा शकेल. याद रखना जिन सेवकों को परमेश्वर चुनता है उनका बैकग्राउंड, उनका भूतकाल, उनका पूर्वज लाइफ बराबर नहीं रहता है। आणि लक्षात ठेवा ज्याला देव सेवेसाठी निवडतो त्यांचा भूतकाळ त्यांचं मागचं जीवन देव त्याच्याकडे बघत नाही और वो अच्छा भी नहीं रहता है। और जो भूतकाल रहता है ना, उनके पूर्वजों का भूतकाल वो सही नहीं रहता है। आणि त्यांच्या पूर्वजांचा भूतकाळ त्यांचा भूतकाळ बरोबर नसतो लेकिन फिर भी परमेश्वर उसके भूतकाल के पूर्वजों की बातों को न देखते हुए उनको आगे वो क्या करने वाला है इन बातों को देखता है। आणि त्यांच्या पूर्वजांच्या भूतकाळाकडे लक्ष न देता देव काय करतो त्या पुढे होणाऱ्या गोष्टीकडे तो लक्ष देतो एक याद रखो, परमेश्वर लेवियों के वंशों को शुद्ध करता है। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की देव लेवी वंशाला शुद्ध करतो तो उसी रीति से हमारे पूर्वज जो गलत किए उससे प्रभु ने हमको धोकर हमें आज खड़ा किया। मग तसंच प्रियानं आपल्या पूर्वजांनी जे काही केलेलं आहे त्याच्यामधून देवाने आपल्याला शुद्ध करून देवाने उभं केलं श्राप क्या था? श्राप काय होता कि ये बिखर जाएंगे। आणि हे सगळे कामामा भविष्यवाणी क्या थी? भविष्याने काय कि होती ये सब बिखर जाएंगे। आणि हे सगळे विखुरले जाते लेकिन बिखरे क्या? पण ते विखुरले ना परमेश्वर ने वंशजनों को क्या किया? लेवियों के वंशों को क्या किया? शुद्ध किया और बिखरने से मुक्त किया। आणि देवाने लेवीच्या वंशाला शुद्ध केलं आणि विखुरलेल्यापासून देवाने त्यांना वाचवलं तो इसलिए हमेशा याद रखो, सेवकों का सबसे बेस्ट फायदा क्या होता है? आणि सेवकांचा सर्वात बेस्ट फायदा काय कि असतो उसके पूर्वजों ने जो कुछ किया उससे वो धोए हुए रहते हैं। आणि त्याच्या अधिकार, बिखरना, तकलीफ, टॉर्चर, उससे वो मुक्त होते हैं। आणि त्यांच्या पूर्वजांनी जे काही केलेलं असतं त्यांच्यापासून देव त्यांना शुद्ध करतो आणि विखरणं त्रास संकट यांच्यापासून देव त्यांचं रक्षण इसीलिए करतो परमेश्वर ने लेवियों से करार किया है। आणि म्हणून देवाने लेवी लोकांशी एक करार केलेला आहे ये नंबर्स अध्याय में जो अभी हम 3 पढ़ रहे थे ना, वहाँ रख देना, क्योंकि जब हम अन्य सेवा में जाएंगे तब इसे पढ़ेंगे। तो 25 अध्याय निकालेंगे। 25 अध्याय काढूया. नंबर्स गणना गणना 3 गणना 25 25 उसका 6 से 13। 6 ते 13. त्यावेळेस मोशे समोर व दर्शन मंडपाच्या दाराशी इस्रायलची सर्व मंडळी जमून रडत असताना एका इस्रायली पुरुषाने एक मिद्यानी बाई त्यांच्या समक्ष आपल्याला भाऊबंधांकडे आणली. ते पाहून अहरोन याजकाचा नातू एलियाजाराचा मुलगा फिनहास याने मंडळीतून उठून हातात वरची घेतली आणि तो त्या इस्रायल पुरुषाच्या पाठोपाठ देयाच्या आतील खोलीत शिरला आणि त्याने त्या उभयंतांना म्हणजे त्या इस्रायल पुरुषाला व त्या बाईला पोटात वरचेने आरपार घुसकले. त्यामुळे इस्रायल लोकांमध्ये पसरलेली मरी थांबली. तरी मरीने 24,000 लोक मेले. हाँ, क्या हुआ था? उस इस्राइल में व्यभिचार होने के कारण
व्यभिचार फैलने के कारण उस समय परमेश्वर का क्रोध भड़क गया था और परमेश्वर का क्रोध भड़कने के कारण महामारी आ गई थी और उस महामारी में लगभग कितने लोग मर गए थे? 24,000 लोग मर गए थे। इतने लोग मरने के बाद लेकिन फिनहास जो था ना वो हारून के वंश का था, वो पोता था, वो सह नहीं पाया। आणि फिनहास जो होता तो हारूनच्या वंशाचा होता, तो नातू होता और वो देख नहीं पाया आणि तो पाहू नाही शकला। तो जिस तंबू में वो स्त्री और पुरुष गए थे आणि ज्या तंबूमध्ये ते स्त्री आणि पुरुष गेले और होते वो दोनों जो बेड पे थे दोनों सोए थे, ऐसा बर्ची मारी कि वो दोनों एक साथ ही मर गए। आणि दोघं त्या बेडमध्ये झोपलेले होते आणि त्याने एक अशी पर्ची मारली की ते दोघं एक सोबत मेले। 10 वचन। मग परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांपैकी अहरोन याजकाचा नातू एलेआजाराचा मुलगा फिनहास याने त्यांच्यामध्ये माझ्या ईर्षेने पेटून इस्रायल लोकांवरील माझा संताप दूर केला, मुझे शांत किया। मेरे अंदर जो जलन थी, गुस्सा था, इसलिए 24,000 लोग मारे गए, उसमें मुझे ठंडा किया, मेरी जलन को ठंडा किया। म्हणून मी आपल्या ईर्षेने त्यांचा संहार केला नाही। इसलिए मैं मेरा ईर्षा जो मैं मार रहा हूँ वो नहीं कर रहा हूँ। म्हणून त्याला असे सांग कि मी त्याच्याशी आपला शांतीचा करार करतो। मैं फिनहास को नहीं मारूंगा, लेकिन आज से मैं शांति की वाचा बांधता हूँ। इसके साथ लेवी गोत्र वंश के साथ, आणि मी शांतीचा करार करतो लेवी गोत्रांबरोबर, लेवी वंशांबरोबर। परमेश्वर ने लेवियों के जो कामों को देखकर ही परमेश्वर ने लेवियों के गोत्र के साथ, लेवी सेवा करने वाले लोगों के साथ क्या किया? शांति का करार किया। आणि लेवी लोकांची कामं पाहून देवाने लेवी वंशाबरोबर आणि लेवी लोकांबरोबर त्यांनी शांतीचा करार केला। पहिला शांति का वाचा बांधता है, पहिले शांतीचा करार करतो। त्याच्यासाठी व त्याच्या मागून त्याच्या संततीसाठी हा निरंतराचा याजक पदाचा करार होय। हमेशा वो और उसके आने वाले वंश हमेशा याजक पद पाएंगे, हमेशा मेरी सेवा के लिए रहेंगे। कारण आपल्या देवाविषयी तो ईर्षावान होऊन त्याने इस्रायल लोकांसाठी प्रायश्चित्त केले। तो इसीलिए प्रियो, कभी भी जो कोई सेवा करता है आगे उसके बच्चे भी, उसके बच्चे के बच्चे भी सेवा में हमेशा लगे रहते हैं। आणि कोणीही सेवा करतो मग त्यांची मुलं आणि त्यांची पण मुलं देवाच्या सेवेमध्ये लागली जातात। सबसे बड़ा फायदा रहता है सेवा करने का, आणि सर्वात मोठा फायदा असतो सेवा करण्याचा। जब हम सेवा करते हैं परमेश्वर की, आणि जेव्हा आपण देवाची सेवा करतो तो सेवा करते समय हम तो सेवा करेंगे, जैसे हारून ने तो सेवा की, लेकिन हारून के कारण उसके बच्चे के बच्चे ऐसे करके सेवा करने लगे। आणि हारूनने तो सेवा केली, पण हारून नंतर त्याच्या मुलांनी आणि त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी ते सेवा असे करत राहिले और सेवा चालू रही आणि सेवा चालू राहिली। परमेश्वर ने कहा तेरा वंश हमेशा सेवा करता रहेगा। आणि देव म्हणाला तुझा वंश नेहमी सेवा करत राहील। इसीलिए प्रियो, सेवकों को एक सबसे बेस्ट ब्लेसिंग है, एक परमेश्वर हमेशा उनके साथ शांति बनाए रखता है और दूसरा कि उनका वंश हमेशा सेवा करता रहता है और परमेश्वर के राज्य से बाहर नहीं। आणि सेवकांना उत्तम आशीर्वाद आहे, उत्तम फायदा आहे की एक देव त्यांच्याबरोबर शांतीचा करार करतो आणि दुसरं ते आणि त्यांचे जे वंशज आहेत ते देवाची सेवा नित्य करत राहतात। तो इसीलिए प्रियो, आज परमेश्वर ने जो लेवियों को सेवा के लिए समर्पित किया आणि आज देवाने लेवी लोकांना त्याच्या सेवेसाठी समर्पित केले, धार्मिक सेवा उनको दी है आणि धार्मिक सेवा त्यांना दिली, धार्मिक दर्जा उनको दिया है आणि धार्मिक दर्जा त्यांना देण्यात आला। परांगण सणाच्या दिवशी ज्या मिस्री लोकांचे सगळे पहिलोटे मारले गेले और फसह के पर्व में जो उनके पहिलोटे मार दिए गए, इस्रायली गोत्रामध्ये लेवी या वंशांतरांना निवडण्यात आलं और इस्रायल गोत्र में लेवी गोत्र को चुना गया। दुसरी गोष्ट प्रियांनो, देवाने लेवी गोत्रांना ह्यासाठी निवडले, सर्वात मोठी भूमिका, सर्वात मोठी सेवा ती आहे मध्यस्थी करणं। और परमेश्वर ने लेवी गोत्र को इसलिए चुना है, सबसे बड़ी सेवा करने के लिए वो है मध्यस्थी की सेवा। आपण तिसऱ्या अध्यायात जाऊ। तीसरे अध्याय में हम जाएंगे। गिनती 3, गणना अध्याय 3, गिनती 3, गणना सबसे बड़ी और मेन सेवा है सारे सेवकों की, वो है मध्यस्थी की सेवा। आणि सर्वात मोठी आणि मेन सेवा आहे सेवकांची ती आहे मध्यस्थीची सेवा। मध्यस्थी की सेवा, मध्यस्थीची और ये सेवा, मध्यस्थी की सेवा हमारे प्रभु यीशु मसीह ने भी की है आणि ही मध्यस्थीची सेवा आपले येशू ख्रिस्ताने पण केली हमारे लिए मध्यस्थ ठहरा। आणि आपल्यासाठी तो मध्यस्थी ठरला। तो आप वहाँ पर गिनती अध्याय में कुछ रखो और पहले हम इब्रानियों की पुस्तक पढ़ेंगे। इब्रीकरांचं पत्र वाचो। हिब्रू चैप्टर 8, इब्रीकरांचं पत्र अध्याय 8, हिब्रू चैप्टर 8 इब्रीकरांचं पत्र अध्याय 8 और उसका 6 त्याचा 6 से 6 पासून। हिब्रू इब्रानियों की पत्री अध्याय 8, इब्रीकरांचं पत्र अध्याय 8 और उसका 6 पासून।
तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे, ज्या कराराचा जिस वाचा परमेश्वर ने बांधी उस वाचा का मध्यस्थ कौन है? यीशु मसीह। तो अधिक चांगल्या अभिवचनांची स्थापित असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे। माहिती पड़ता। तो इस रीति से हम देखते हैं कि आज हमारा यीशु मसीह हमारा परमेश्वर और हमारे बीच में एक बिचवाई है, मध्यस्थ है। ये वचन आपकी मत्ती की पत्री में पढ़ सकते हैं कि यीशु मसीह परमेश्वर और मनुष्य के बीच में मध्यस्थ ठहरा। तो सारे सेवकों की जो पहली सेवा कौन सी होनी चाहिए मालूम? कि वो याद रखना चाहिए कि उसको धार्मिक पद के लिए चुना गया है। तो सबसे पहली सेवा है मध्यस्थ। आणि सर्व सेवकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांना धार्मिक पदासाठी देवाने निवडलेलं आहे, मग त्यांना सर्वात पहिले काम करायचे मध्यस्थ। कोई बात नहीं, वेदी पे आप प्रचार नहीं करेंगे, काही हरकत नाही, वेदीवर तुम्ही प्रचार नाही लेकिन केला, आप मध्यस्थ कर रहे हो, पण तुम्ही मध्यस्थी करताय। ये सबसे बड़ी सेवा है। और नए करार में सारे सेवकों को यही सेवा पहले दी गई। आणि ही सर्वात मोठी सेवा आहे आणि नवीन करारामध्ये ही सेवा सर्व सेवकांना सारे सेवकों सबसे बड़ी सेवा दी गई है, मध्यस्थी की सेवा, मेल मिलाप की सेवा। आणि सर्व सेवकाई वाल्यांना ही सेवा दिलेली आहे, मध्यस्थीची सेवा, मेल मिलापाची सेवा। जितने चर्च में आते हैं, जेवढे चर्च मध्ये उन येतात सारे चर्च में आने वाले हर एक व्यक्ति को, आणि चर्च मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्ति को ये सेवा करना है। ही सेवा करायची। पढ़ेंगे वाचूया दूसरा ग्रंथियों की पत्री, दुसरं ग्रंथीकरांचं पत्र अध्याय 5, सेकंड कोरिन्थियन, दुसरं ग्रंथीकरांचं पत्र अध्याय 5 और उसका 18 से त्याचा 18 पासून। ही सगळी देवाची करणी आहे, त्याने स्वतःबरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला। हमारा समेट कर लिया यीशु मसीह मध्यस्थ बनकर, आणि समेटाची सेवा आम्हाला दिली। मध्यस्थी की सेवा, समेट की सेवा और मेल मिलाप की सेवा, एक दूसरे से जुड़े रहने की सेवा, ये परमेश्वर ने हमें दी है। इसीलिए हम सबको नया करा दिया है, सबको आणि नवीन करार आहे म्हणून सगळ्यांना आहे, सबको सगळ्यांना। ओनली मुझे नहीं है, फक्त मला मैं नाही, ही मेल मिलाप नहीं करना चाहिए, फक्त मीच मेल मिलाप नाही केला इसने भी पाहिजे, करना चाहिए, हिने पण केला आप लोग पाहिजे, ने भी करना आणि चाहिए। तुम्ही पण केला पाहिजे। सिर्फ मेरी अकेले की ड्यूटी नहीं है। फक्त माझ्या एकटीचं कर्तव्य नाही आहे। आगे। म्हणजे जगातील लोकांची पातकी त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता। आमीन। परमेश्वर लोगों के पापों को नहीं देखेगा, मसीह में उनको पवित्र कर उन्हें समेट कर लेगा, अपने से जोड़ लेगा, आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले। अब हमारे पास क्या लिया है? समेट करने वाला ये वचन, यानी दूसरी सेवा है। पहला मध्यस्थी, दूसरी सेवा है वचन देना, वचन बांटना, वचन सुसमाचार बांटना, लोगों को बताना। जैसे आप एक दूसरे को बोलते हो ना, अरे ऐसा मत करो, ये मत करो, अरे सो मत जाओ, जागे हो जाओ, परमेश्वर का भवन है, अरे फोन मत इस्तेमाल करो, इधर परमेश्वर का भवन है, अरे सीधा बैठो, अरे पैंट पहन के मत आना लेडी। ये क्यों बोलते हैं? ये वचन की सेवा आप करते हो इस रीति से, ये हर एक के ऊपर दी है, ये दूसरी सेवा है। आणि दुसरी सेवा आहे की जी प्रत्येकावरती देवाने दिलेली आहे। म्हणून देव आमच्याकडून मिळवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो। तीसरी सेवा, जब आप किसी को रिक्वेस्ट करते हो ना, आणि तुम्हाला तुम्ही कोणाला तरी विनंती करता रिक्वेस्ट करते हो क्या? विनवणी करता का? करता? प्लीज जाने दो ना, छोड़ो ना, आणि प्लीज जाऊन द्या, सोडून क्या द्या। जाने दो, छोड़ो ना, ये मुझे माफ करो, जाने दो, इसको भी माफ कर दो, छोड़ दो, क्या ये हम नहीं करते। आणि हे आपण नाही करत। गिड़गिड़ाने की आणि विनवणी करण्याची, विनवणी करण्याची ये परमेश्वर हमारे द्वारा करता है, एक तीसरी सेवा, क्योंकि हर एक जन नहीं झुकते, आणि हे देव आपल्याद्वारे करतो, कारण तो प्रत्येक जण झुकत नाही, हर एक जन नहीं गिड़गिड़ाते, आणि प्रत्येक जण विनवणी हर नाही एक जन करत, विनती नहीं करे, आणि प्रत्येक लोक विनंती नाही एक करत। सेवा है आणि एक सेवा आहे ना। कभी पत्नी अपने पति को बोलती है, जाओ द्या, ऐसा बोलते हैं ना। आणि पत्नी आपल्या नवऱ्याला बोलते की जाऊन द्या, जाने दो। बोलता है ना। कभी दो भाइयों में अगर फूट हुआ तो हम जाके बोलते हैं, जाने दो, छोड़ दो, ऐसा हो गया, जाने दो, क्या बात है इतनी, क्या जाने दो ना, छोड़ दो ना। ये कौन बोलता है? ये एक सेवा है। आणि दोन भावांमध्ये फूट असेल तर आपण जाऊन म्हणतो की जाऊन द्या, तुम्ही सोडून द्या ना। मग हे कोण करतो? देव आपल्याद्वारे करतो, आणि ही सेवा आहे। माँ बेटी में, बहन बहन में,
बाप और बेटे में ऐसा जब कुछ गड़बड़ी होता है तो जो गिड़गिड़ाकर बीच में मध्यस्थी करते, छोड़ दो ना, क्या है इन जिन बातों को, छोटी छोटी बातों को आप देख रहे हो, मन मुटाव करके रख दो। ये जो है एक सेवा भी है और वो परमेश्वर हमारे द्वारा करता है। आणि लोकांना विनवण्या करण्याची सेवा ही देवाने आपल्याला दिलेली आहे आणि देव आपल्याद्वारे ही सेवा करतो। कभी कभी बोलते हैं ना, प्लीज आप आना चर्च में, प्लीज 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 आना, मैं इंतजार करूंगी। कधी आपण म्हणतो की या वेळेला तुम्ही चर्चमध्ये या, मी तुमची वाट पाहते। फैमिली मीटिंग में आना, फॅमिली मीटिंगला या, मीटिंग में आना, मीटिंगला या, बोलते नहीं आप लोग, बोलत नाही तुम्ही। हाउसेस में आना, हाउसेस अभी मध्ये आप उपवास प्रार्थना में आ रहे हो तो आप लोग कितने लोगों को बोलते होगे, या ना उपवास प्रार्थनेला चांगलं वाटतं, तुमची आठवण येते। और आप उपवास प्रार्थना में आते, कितने सारे लोगों को आप बोलते होंगे कि आप भी उपवास प्रार्थना में आओ, आपकी बहुत याद आती है। बोलते हैं, बोलता तो आप नहीं बोलते, वो सेवा है, वो सेवा आपसे प्रभु करा के ले रहा है क्योंकि आप इस योग्य चुने गए। आणि ते तुम्ही नाही करत, ती सेवा आहे आणि ती देव तुमच्याद्वारे करवत असतो आणि तुम्ही त्याच्यासाठी निवडले एक गेले आहे। सेवा प्रभु आपके कंधे पे दिया, वो कितनी लकी बात है कि परमेश्वर आपका मुंह का इस्तेमाल करता है। आणि ह्या सेवेसाठी देवाने तुम्हाला निवडलेले आहे आणि किती चांगली गोष्ट आहे की देव तुमच्या मुखाचा वापर करतो। इतना सामर्थ्य, मतलब ये कितनी ग्रेट सेवा है। अभी अक्सर लोगों को क्या लगता है, यहाँ वेदी पर खड़ा रहना, ये ग्रेट सेवा है। नहीं नहीं, यहाँ परमेश्वर हमें ऐसी कुछ सेवाएं बता रहा है। एक है मध्यस्थी की सेवा, जब अभी हम जाएंगे उस मध्यस्थी की सेवा के लिए, जो नीति अध्याय 3 में गए थे ना, उसका एक्सप्लेनेशन बाकी है। मध्यस्थी की सेवा, दूसरी मेल मिलाप की सेवा, एक दूसरे से जोड़ने की, तीसरा गिड़गिड़ाने की नहीं, दूसरी वचन बताने की, एक दूसरे को आप वचन से उत्साहित करते हो ना, आणि एकमेकांना तुम्ही वचनाच्या द्वारे उत्साहित करता ना। हर संडे को चर्च में आना चाहिए, प्रत्येक रविवारी चर्चमध्ये आलं ऐसा मत पाहिजे, करो, असं करू नका। उसका वचन कहता है शबा दिन पालन करो। देवाचं वचन म्हणतं शबा दिवस पालन करा। तीसरा मेल मिलाप की सेवा, आणि तिसरं मेल मिलापाची और सेवा, चौथा आप बोलते हो, उनको क्या बोलते हो कि गिड़गिड़ा कर विनती करनी, आणि चौथं तुम्ही विनवणी करण्याची सेवा। देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो। ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे। ठीक है। अभी हम जाएंगे मध्यस्थी की सेवा के थोड़ा सा स्पष्टीकरण हम देखेंगे। मध्यस्थी की सेवा के बारे में हम निकालेंगे गिनती अध्याय 3, गणना अध्याय 3 उसका 40 से पढ़ेंगे। 40 पासून आपण वाचू। इसराइली लोगों के बीच में मध्यस्थ करने के लिए बहुत बड़ी महत्वपूर्ण की भूमिका इन लेवियों को दी गई थी। आणि इस्रायली लोकांकडून मध्यस्थी करण्याची सेवा खूप मुख्य भूमिका देवाने लेवी लोकांना दिली होती। मग परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांपैकी जितकी प्रथम जन्मलेले 1 महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुरुष असतील त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने त्यांची गणती कर। इस्रायल लोकांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी वंश माझ्यासाठी घे, मी परमेश्वर आहे। आणि इस्रायल लोकांच्या पशूंच्या सर्व प्रथम वस्त्यांच्या ऐवजी लेव्यांचे पशु घे। हाँ, एक मिनट। तो जो आपको बताया गया था ना कि वलांडन सणाच्या वेळेला इस्रायली लोकांमधला एकही पहिरोटा मारला गेला नाही। और फसल के समय पर एक भी इस्राएली लोगों का पहिरोटा नहीं मारने त्यांच्या जागेवर कुणाला निवडलं त्याचं वचन तिथे भेटले, और उनके स्थान पर जिसको चुना गया उसका लेवी वचन लोकांना निवडण्यात आलेले आहे। लेवी लोगों को चुना गया। परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने इस्रायलांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वांची गणती केली। प्रथम जन्मलेले 1 महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे जे पुरुष होते त्यांची मोजदाद केली, तेव्हा त्या सर्वांच्या नावांच्या अनुक्रमाने त्यांची संख्या 22,973 बनली। जितने पहिलोटे गिने गए उनकी कितनी निकली? 273 गिनती लेवियों से अधिक निकली। कितनी निकली? 22,273। 22,273। परमेश्वराने मोशेला सांगितले, इस्रायलांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी वंश आणि त्यांच्या पशूंच्या ऐवजी लेव्यांचे पशु घे। लेवी वंशातील लोक माझे आहेत, मी परमेश्वर आहे। पुढे इस्रायलाचे प्रथम जन्मलेले पुरुष लेव्यांच्या संख्येपेक्षा 273ने अधिक असल्यामुळे त्यांना सोडवण्यासाठी प्रत्येक पुरुषामागे 5-5 शेकेल घ्यावे। पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ते घ्यावे। शेकेल म्हणजे 20 गेरा। या अधिक असलेल्या प्रथम जन्मलेल्यांच्या सोडवणुकीचे पैसे येतील ते अहरोन व त्याचे मुलगे यांना द्यावेत। लेव्यांकडून ज्यांची खंडणी झाली त्यांच्याहून जे अधिक होते त्यांच्यापासून त्यांच्या खंडणीचा पैसा मोशेने घेतला।
इस्रायलांच्या प्रथम जन्मलेल्यांपासून त्याने जे पैसे घेतले ते एकूण पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे 1365 शेकेल भरले. मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्याला झालेल्या आज्ञेनुसार हे खंडाचे पैसे अहरोन व त्याचे मुलगे यांना दिले. आमीन. अभी मैं आपको बताती हूँ कि जो इस्राएली लोगों के जो पहिलौठे थे उनकी खंडनी किसके लेवी लोग बीच में खड़े हो गए. आणि इस्रायली लोकांची जी खंडणी म्हणून लेवी लोकांना देण्यात आली. इस्राएली बच्चों के जो पहिलौठे बच्चे हैं आणि इस्रायली लोकांचे जे प्रथम मुलगे आहेत उनके स्थान पर वो जो कुछ खंडनी दे रहे हैं, अपना दान दे रहे हैं, वो दान हमने जैसे देखा, उस दान के बदले वो किसको मिल रहा है? लेवियों को. इसलिए इस्राएलियों के पहिलौठे पर किसी पर भी हमला नहीं हुआ. आणि म्हणून इस्रायली लोकांचे जे पहिलौठे होते त्यांच्यावर कोणावरती हमला नाही झाला. क्योंकि ये लेवी क्या बन गए? उनके लिए मध्यस्थ का कारण बने. कारण हे सगळे लेवी त्यांच्यासाठी मध्यस्थीचे कारण जैसे झाले. यीशु हमारे लिए मध्यस्थ ठहरा, जसं येशू आपल्यासाठी मध्यस्थ और झाला हमारे लिए प्राण दिया, आणि आपल्यासाठी त्यांनी प्राण दिला. वैसे ही लेवियों को देखकर परमेश्वर इस्राएली लोगों के पहिलौठे के ऊपर हाथ नहीं उठाता था, उन्हें मारता नहीं था, पीड़ा नहीं देता था, तकलीफ नहीं देता था, क्योंकि उन्होंने क्या दिया था? अपने प्राण की जो खंडनी है, प्राण के बारे में छुड़ौती जो दिया था वो उन्होंने अपने प्राण के बदले में जो गेरा उनको देना था, जो पैसा उन्होंने नियुक्त किया था, वो उन्होंने क्या किया था? हारून और उसके बच्चों को, यानी पहले मोसेस के हाथ में दिया, मोसेस ने उनको दिया. आणि देव लेवी लोकांना पाहून देवाने काय केले? इस्रायली लोकांच्या जे प्रथम वस्ते होते त्यांच्यावरती देवाने आपला हात उचलला नाही, त्यांच्यावरती स्वतःचा क्रोध टाकला नाही. कारण का त्या लोकांना त्यांना जो कर द्यायचा होता, जो त्यांना मोबदला द्यायचा होता, ते त्यांनी काय केलं? त्यांनी ते हारूनला आणि त्याच्या मुलांना दिला होता. इसीलिए इस्राएली लोगों के पहिलौठे नहीं मारे. आणि म्हणून इस्रायली लोकांचे पहिलौठे मारण्यात नाही आले. आपको समझ में आया? इसलिए लेवी मध्यस्थी की सेवा करते हैं. आणि म्हणून लेवी मध्यस्थीची सेवा लोगों करायची. के बीच में और परमेश्वर के बीच में खड़े होकर वो मध्यस्थी की सेवा करते हैं. आणि लोकांच्या मध्ये आणि देवाच्या मध्ये उभे राहून ते मध्यस्थीची सेवा करायची. साथ साथ मैं आपको बताती हूँ लेवी लोग और क्या काम करते हैं. आणि सोबत तुम्हाला सांगते लेवी लोक अजून काय काम करायचे. जो कुछ परमेश्वर के निवास मंडप में जो बर्तन थे, आणि जे काही निवास मंडपामध्ये देवाच्या ज्या वस्तू होत्या उसे उठाना, त्यांना उचलणं, उसे घसना, त्यांना घासणं, उसका इस्तेमाल करना, त्याचा वापर करणं, उसको साफ सफाई करना, त्याची साफसफाई करणं, उसमें दिए में तेल भरना, त्या दिव्यांमध्ये तेल टाकणं, बर्तनों में जो वस्तू रखना है वो करना, आणि भांड्यांमध्ये जे वस्तू ठेवायचे ते ये ठेवणं. काम लेवी करते. आणि हे काम लेवी करायचे. लेवी लोग काम करते थे. लेवी लोक काम करायचे. जो उनका जो छावनी रहता था आणि त्यांची जी छावणी असायची उसे साफ करना, त्याला साफ करणं, छावनी में क्लीन करना. कभी भी उनके परमेश्वर के संदूक के सामने जो छावनी रहती थी वो सारा साफ रखना. आणि देवाच्या संदुकाच्या समोर जी छावणी होती त्याला स्वच्छ ठेवणं. अगर उन्हें यहाँ से परमेश्वर कह रहा है आगे जाना है तो उसे उस तंबू को उठाना, हिलाना, खोलना, घड़ी डालना, सब कुछ काम ये लेवी करते थे. आणि जर देवाने सांगितले की हे स्थान सोडून तुम्हाला दुसरीकडे जायचं आहे, मग ते पूर्ण तंबूची घडी घालणं, त्याला बरोबर रीतीने त्याला उचलणे, सगळं काम लेवी करायचे. वही उठा के लेके चलते. आणि तेच लोक उचलून घेऊन फिर जायचे. परमेश्वर ने कहा यहाँ तल लेना है, आणि मग पुन्हा देव म्हणाला की इथे तुम्हाला तळ तो टाकायचं. वापस वो तंबू बनाना, बिठाना, लगाना, सब कुछ क्लीन करना, पहले सब साफ करना, ये सारा काम यही करते थे. मग पुन्हा ते सगळ्या गोष्टी तिथे साफ करणं, तो तंबू बसवणं, तिथे सगळ्या गोष्टी ठेवणं, हे सगळं काम लेवी करायचे. परमेश्वर के सामने आग जलती रहना, जो आग जो परमेश्वर ने ऊपर से जलाई थी वो आग हमेशा कंटिन्यूअसली चालू रखना, वो काम लेवियों का था. आणि जी आग देवाने वरून पाठवलेली होती ती आग नित्य जळत राहणं आणि ती जळवत ठेवणे हे काम लेवी वो लोकांचं बुझने होतं. नहीं देना है. आणि ती विजू नाही तो द्यायची. उसी आग में से याजक लेके जाके अंदर वो दिया जलाता था, आणि त्याच आगीपासून आग याच्यात घ्यायचा आणि आतमध्ये जाऊन दिवा दूध पेटवायचा जलाता था. आणि दूध जाळायचं. बाहर की आग लेना मना था. कारण बाहेरून आग घेणं मना तो होतं. लेवियों का कर्तव्य था कि वो आग जलते रखना. आणि लेव्यांचं कर्तव्य होतं की आग जळवत ठेवणं. जो कपड़े याजक पहनते थे, आणि जे कपडे याजक घालायचे, लेवी लोग पहनते थे, लेवी लोक घालायचे, जो महायाजक पहनता था, आणि जे महायाजक वस्त्र घालायचा, उन कपड़ों का देखरेख करना, त्या कपड्यांची देखरेख करणं, उसे धोना, त्याला धुणं, सुखाना, त्याला ये सुकवणं, सारा काम लेवी करते हे थे. सगळं काम लेवी करायचे. जो परमेश्वर के सामने होमबलि करने के लिए लोग लेकर आते थे, आणि जे देवासमोर होमबली करण्यासाठी लोक घेऊन यायचे, उसे मारना त्याला मारणं, और उसको परमेश्वर याजक के हाथ के लेने के बाद उसे वेदी पर चढ़ाना, जलाना, या फिर उसमें से कुछ भाग काटना है जो याजक के लिए, लेवियों के लिए, तो वो काटने का काम भी लेवियों का होता था. आणि ते याजकाकडून ते घेणं आणि मग नंतर ते वेदीजवळ जाऊन अर्पण करणं. आणि जर समजा देवाने सांगितले की हा भाग तुम्हाला कापायचा आहे, मग तो भाग कापून हारून आणि त्याच्या मुलांना देणं हे काम
काम लेवी लोकांचं जो होतं. दशांश आता था कडधान्य का, धान्य का, आणि जे दशांश यायचं कडधान्याचं आणि उस धान्याचं, काल में ज्यादा धन तो आता था, लेकिन धन से भी ज्यादा खेती का आता था, खेती पशु इन सब का आता था. आणि त्या काळामध्ये धन तर यायचं, पण जास्त करून कडधान्य शेतीची उपजे पहिले जास्त तो यायची. उसको क्लीन करना, मग ते क्लीन करणं, उसको साफ रखना, ते साफ उसे ठेवणं, कीड़े नहीं लगने देना, त्याला किडे लागू न उसको देणं, बराबर से जो प्रक्रिया होनी चाहिए वो सारा काम लेवी करते थे. आणि त्याची जी प्रक्रिया असली पाहिजे ती सगळी कामं लेवी लोक जो करायची. निवास मंडप जिसे हम टैबरनेकल कहते हैं, पवित्र स्थान कहते हैं, वो उठाने का काम भी लेवियों का था. आणि जे पवित्र स्थान होतं ते उचलण्याचं काम पण लेवी लोकांचं अभी होतं. हम ये जो देख रहे हैं, जैसे दूसरा तुरई फूकना, वो काम भी लेवियों का था. आणि तुळई फुकणं हे पण काम लेव्यांचं होतं. तो लेवी लोगों को इन सारे जो परमेश्वर के मंदिर में जो होना चाहिए, रोटी चढ़ाना, रोटी बनाना, जो याजक चढ़ाता था, लेकिन वो याजक नहीं बनाता था, वो लेवी लोग रोटी बनाते थे. आणि देवाच्या मंदिरामध्ये भाकर चढवणं हे सगळे काम लेवी लोकांचं होतं. भाकर याजक बनवत नव्हता, पण लेवी बनवत होते. ये सारे काम जो आज हम देखते हैं याजक करते थे, लेकिन याजकों के लिए आसान सारा काम लेवी कर देते थे. आणि सगळी कामं याजक करायची, पण याजकांसाठी सगळी सोपी कामं लेवी लोक करून इसका ठेवायची. ही मैं आपको अपने चर्च का उदाहरण ले लेंगे. आणि आपल्या चर्चचं उदाहरण घेऊ. मैं रेडीमेड खड़ी रहती हूँ, आणि मी रेडीमेड उभी राहते, बाकी आप लोग भी रेडीमेड बैठ जाते हो. आणि तुम्ही रेडीमेड बसता. यहाँ सब लेवी लोग आके क्लीन करते हैं. आणि हे सगळे लेवी लोक येऊन स्वच्छ करतात. छावनी, जो चर्च की छावनी पूरी साफ करते हैं. आणि चर्चची जी छावणी आहे ती पूर्ण साफ करतात. यहाँ का सारा कपड़ा वपड़ा जो धोना, ये क्या करना, कटिंग, बर्तन घसना, ये सारा काम लेवी करते हैं. आणि इथलं सगळं स्वच्छता ठेवणं, कटिंग करणं, भांडी घासणे सगळे काम लेवी मैं करतात. आती हूँ, मी येते, प्रचार करती हूँ, प्रचार करते, कीबोर्ड बजाती हूँ. कीबोर्ड लाता भी कौन है? लेवी लाता है. आणि कीबोर्ड वाजवते. कीबोर्ड आणतो पण कोण? लेवी आणतो. स्टैंड पे मेरा बाइबल मैं रख लेती हूँ. आणि स्टँडवरती माझं बायबल मी स्टैंड ठेवते. लेके भी कोई आता है, दूसरा लेवी, और लेके भी दूसरा लेवी आता है. आणि घेऊन पण एक लेवी येतो, आणि घेऊन वरती येऊन खाली येऊन पण दुसरा लेवी आणतो. तो इस तरीके से हम देखते हैं कि लेवियों को भिन्न भिन्न सेवा दी गई थी, आणि लेवी लोकांना भिन्न भिन्न सेवा दिली होती. अलग अलग तरीके से. आणि वेगवेगळ्या रीतीने. सबसे पहला स्थान था मोसेस, आणि सगळ्यात पहिलं स्थान होतं मोशेचं. उसे प्रेरित कहा गया. त्याला प्रेषित बोलण्यात उसके आलं. बाद महायाजक हारून, त्याच्यानंतर महायाजक हारून, और हारून के बाद उसके दोनों बच्चे, आणि हारून नंतर त्याचे दोन फिर मुलं, बाद में फिनहास. मग नंतर फिनहास. इस तरीके से बढ़ते गए. लेकिन लेवी लोग हमेशा याजकों के अंडर रहते थे. आणि अशा रीतीने सगळे वाढत गेले, पण लेवी लोक हमेशा याजकांच्या अधीन याजक राहायचे. जो कहते थे वही वो करते थे. आणि याजक जे सांगायचे ते करायचे. आज हम देखेंगे तो सियोन चर्च में भी बहुत बर्तन है, आणि आज बघण्यात आलं तर सियोन चर्चमध्ये खूप भांडी प्रभु आहेत. भोजन है, प्रभू भोजन उसके आहे, भी बर्तन है. त्याची भांडी आहे. आप ही हिलाते हो, आणि तुम्ही चालवता, आप ही उसे उठाते हो, तुम्ही त्याला आप उचलता, ही उसे साफ करते हो. तुम्ही त्याला साफ करता. बराबर है. तो ये सब हम देखते हैं कि लेवी लोगों को ये सारी सेवा दी गई है. आणि लेवी लोकांना ही सर्व सेवा देण्यात आली. परमेश्वर जो जो काम जिसको जो होगा योग्यता परमेश्वर उसे देता है. जो ये सब काम करता है वो लेवी है. आणि त्याच्यामध्ये जो देव योग्यता पाहतो आणि त्याला ती सेवा देतो, आणि जो कोणी ही कामं करतो तो लेवी आहे. इसलिए प्रियो, जूने करार में अगर हम देखेंगे, अभी हमारा जो तीसरा अध्याय हम बाकी था ना, अभी उसमें हम जाएंगे तीसरे अध्याय में, और उसका 5वां ही पढ़ा था, 6 पढ़े थे, 7 से पढ़े. नंबर्स चैप्टर 3, गिनती अध्याय 3 और उसका 7 से. आवरण व सर्व मंडळी त्यांना निवास मंडपाच्या सेवेसंबंधाने जी काही कामगिरी सोपवते ती त्यांनी दर्शन मंडपासमोर पार पाडावी. पुन्हा वाच. आवरण व सर्व मंडळी त्यांना आरोन और उसकी जो जिनको चुना है वो लोगों को त्यांना निवास मंडपाच्या सेवेसंबंधाने जी काही कामगिरी सोपवते ती त्यांनी दर्शन मंडपासमोर पार पाडावी. परमेश्वर के भवन में जो काम उनको दिया गया है उन्होंने वो काम क्या करना चाहिए, जो बताया गया है वो उन्होंने करना है. हारून को जो काम दिया है हारून ने करना है. लेवी लोगों को जो काम दिए उन्होंने वो काम करना है. दर्शन मंडपातील सर्व सामान त्यांनी ताब्यात घ्यावे आणि जो कुछ सामान है वो सब लेवियों के अंडर रहना चाहिए, ख्याल करना चाहिए. क्या है, एक वस्तु इधर का उधर, परमेश्वर की वस्तु है, इधर का उधर नहीं होना चाहिए. आणि निवास मंडपाच्या सेवेसंबंधाने इस्रायल लोकांकरता जी काही कामगिरी करायची असेल तिच्याकडे त्यांनी लक्ष पुरवावे. क्या करना चाहिए सेवकों ने? जो भी वो काम करते हैं ध्यान से, ख्याल से, लक्ष्य देकर करना है.
लेवी लोकांना अहरोन व त्याचे मुलगे यांच्या हवाली कर. हाँ, लेवी लोग किसके अंडर रहेंगे? हमेशा याजकों के अंडर हमेशा रहेंगे। याजक जो कहेंगे वो उनको करना है। इस्रायल लोकांमधून ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आले आहेत. हाँ, अब वो किसके हैं? हारून के। लेवी सब किसके अंडर रहेंगे? हारून के अंडर रहेंगे। हारून जो कहेगा वो उनको करना है, मालूम हुआ? इसलिए हम जूने करार में आगे भी पढ़ लेंगे। अहरोन व त्याचे मुलगे यांची नेमणूक कर, म्हणजे ते आपले याजकपण सांभाळते. कोणी परकाजवळ आल्यास त्याला जीवे मारावे. हाँ, अगर जो स्थान जो काम एक याजक को दिया है, याजक ने करना है, महायाजक ने करना है, वो काम अगर कोई और करता है तो उसे जीवे मारावे, यानी वो मर जाएगा। इसलिए जो काम जिसे दिया है, यानी लेवियों का बारे में नहीं बताते हो। अभी सोचो मेघा आज नहीं आई तो लहसुन छीलने का काम कौन करेगा? ऐसे ही रख देने का क्या? नहीं, वो काम मयूरी कर सकती है, लड़का कर सकती है, कोई भी कर सकता है। झाड़ू मारने का काम, बर्तन घसने का काम, सब जब तक आपको बताया नहीं जाता कि तुम यहाँ प्रीच करो तब तक आप प्रीच नहीं कर सकते। आणि जोपर्यंत तुम्हाला सांगण्यात येत नाही की तुम्ही इथे ब्लिचिंग करा, तोपर्यंत तुम्ही ब्लिचिंग नाही आप करू अपनी शकत. मर्जी से आकर यहाँ प्रचार नहीं कर आणि सकते तुम्ही स्वतःच्या मर्जीने इकडे येऊन प्रचार नाही करू जब शकत. तक परमेश्वर अलाउ नहीं करता, आणि जोपर्यंत देव परवानगी देत नाही, परमेश्वर जब तक हमारे अंदर डालता नहीं, आणि देव जोपर्यंत आमच्या आतमध्ये टाकत नाही, तब तक हम अपनी मर्जी से, कोई भी अपनी मर्जी से आकर यहाँ प्रचार नहीं कर सकता। आप दूसरी जो सेवा है, वचन बताने की सेवा, वो आप कहीं पर भी, किधर भी, एक दूसरे के घर में भी कर सकते हैं। आणि तुम्ही जोपर्यंत देवाकडून तुम्हाला परमिशन भेटत नाही तोपर्यंत तुम्ही इकडे येऊन देव प्रीचिंग नाही करू शकत. पण जी वचन सांगण्याची सेवा आहे ती तुम्ही कुठेही करू शकता, लोकांच्या घरात जाऊन पण. हाँ, आप अपने सोचो आप किसी को बीमार व्यक्ति के घर पे गए हो, आणि तुम्ही कोणत्या आजारी व्यक्तीच्या घरी गेला, बीमार बहुत भावनिक रहते हैं। आणि आजारी लोक खूप भावनिक असतात. हाँ, मैं आपको बता दी, कभी भी उनको हर्ट मत करना। आणि कधी त्यांना हर्ट करू नका. इसलिए उनको क्या बोलना है? त्यांना काय आप बोला, अच्छे हो जाओगे, तुम्ही चांगले आपका व्हा. ये हमारा यीशु अच्छा है ना, आपला येशू चांगला आहे ना, यहोवा राफा, यहोवा चंगा राफा, करने वाला। आरोग्य देणारा. डॉक्टर ने बोला है इतना बड़ा बीमारी है, आणि देव डॉक्टर म्हणाले की एवढा मोठा आजार लेकिन नाही, यीशु आपको बोलता है ना आप अच्छे हो पण जाओगे। येशू तुम्हाला सांगतोय ना तुम्ही तो बरे उस व्हाल. समय आप जो वचन का इस्तेमाल करोगे, यीशु के घाव से आप चंगे हो गए हो, आप चंगे हो जाओगे, बड़ी बीमारी भी कुछ नहीं है, एड्स ठीक हो जाता है, तो ये ठीक हो जाता है, ये तो कुछ इतना छोटा सा है, वो भी प्रभु ठीक करेगा, डरो मत, आप ठीक हो जाओगे। जब आप वचन आपको उस समय बोलते हो तो आप बिंदास बोल सकते हो, ये एक सेवा है, ये आप कर सकते हो। आणि त्यावेळेस जे तुम्ही त्यांना वचन म्हणता की येशूच्या घावाने तुम्ही बरे झालेले आहेत आणि देव तुम्हाला बरं केले, एड्स, टीबी, कॅन्सर असे मोठे मोठे रोग बरे झालेले आहेत, तर लहानसा आहे देव तुम्हाला आरोग्य दे. आणि हा जो वचनाचा वापर तुम्ही करता त्याचा वापर तुम्ही वचनाचा वापर करू शकता लोकांच्या समोर. आप कर सकते हैं, तुम्ही करू आप शकता. वचन कहीं पर भी प्रचार कर सकते हैं। आणि तुम्ही वचन कुठेही प्रचार करू यहाँ तक कि शकता. आप रास्ते में खड़े होकर अगर आपको ऐसा बोला, यहाँ प्रभु बोला कि इधर खड़ी रहे और इधर लोगों को बोली, इस औरत जा रही है उसको बोल यीशु, तो आप बोल सकते हैं। आणि जर तुम्हाला देव म्हणाला इथे उभी राहा आणि या स्त्रीला किंवा या लोकांना तू येशू बद्दल सांगते तेव्हा तुम्ही ते बोलू शकता. लेकिन जो वहाँ बताया गया है, वापस ती लाईन पुन्हा वाचा। अहरोन व त्याचे मुलगी यांची नेमणूक कर, म्हणजे ते आपले याजकपण सांभाळते. हाँ, कोणी परकाजवळ आल्यास त्याला जीवे मारावे. जो पर का, यानी जो याजक पद के स्थान पर नहीं है, जो याजक पद लेवी नहीं है, वो उस स्थान पर आएगा तो जरूर मारा जाएगा। आणि जो याजक पदाच्या स्थानावरती नाही आहे, जो लेवी नाही आहे, जर तो त्या ठिकाणी आला तर तो नक्की मारण्यात येईल. परमेश्वर की वेदी पवित्र वेदी है, देवाची वेदी पवित्र आहे. इसलिए वहाँ पर जिसको परमेश्वर चुनता है वही खड़ा रहता है। आणि तिथे ज्याला देव निवडतो तोच तिथे उभा राहील. याजक जब कहता है हाँ आओ तुम आज इधर खड़ी रहो, तो उसे परमेश्वर ने उस समय चुना रहता है। आणि याजक म्हणतो की हा तुम्ही या आणि इकडे येऊन उभं राहता, मग देवाने त्यांना निवडलेलं असतं. इसलिए प्रियो, परमेश्वर की सेवा करने के लिए लेवी गोत्र से परमेश्वर ने इस रीति से चुना, और लेवियों का काम है लोगों को परमेश्वर से जोड़ना, मध्यस्थी कर उन्हें जोड़ना, मेल मिलाप कराना, मेल मिलाप करते हुए उनके लिए विनती करना, गिड़गिड़ाना, परमेश्वर के सामने भी गिड़गिड़ाना, लोगों के सामने भी गिड़गिड़ाना। आणि देवाने अशा रीतीने लेवी लोकांना सेवेसाठी निवडलं. आणि लेवी लोकांची मुख्य सेवा आहे की लोकांमध्ये आणि देवामध्ये मध्यस्थी करणं आणि देवाला विनवणी करणं, देवाकडे पण विनवण्या करणं आणि माणसांजवळ पण विनवण्या ये करणं. सबसे मेन काम है देवियों का, आणि सर्वात मेन काम आहे लेवी और याजकों का। देवी आणि याजकांचं. गिड़गिड़ाकर विनती कर हो सके तो मेल मिलाप जितना होता है वो ये देखकर वचन के द्वारा बात कर भी करना है। आणि विनवण्या करून होऊ शकेल तिथं मेल मिलाप करून वचनाच्या द्वारे बोलायचं आहे. हम एक वचन पढ़ेंगे, एक वचन वाचून पहला करंथियों की पत्री पहिलं करंथीकरांचं अध्याय पत्र 12 अध्याय 12 और उसका 5। त्याचं 5. पहला करंथियों की पत्री पहिलं करंथीकरांचं पत्र अध्याय 12 अध्याय 12 और उसका 5। त्याचं 5. फर्स्ट कोरिन्थियन चैप्टर 12
पहिल्या करंती ग्रंथाचं पत्र अध्याय 12 और वर्स 5। त्याचं 5। सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत। आमीन। सेवा बहुत अलग अलग टाइप की जो हम कल से देखेंगे। आज हमने जितनी देखी, लेकिन कल से हम दूसरी और भी बहुत सारे प्रकार की सेवा देखेंगे। लेकिन सेवा बहुत सारे प्रकार की है, ऐसा पौल हमें कहता है। तो कुछ प्रकार हम अभी यहाँ 9-10 पॉइंट हम लोग यहाँ देखेंगे। एक है परमेश्वर कुटुंब के द्वारा सेवा करवाता है, आणि एक आहे की देव कुटुंबाच्या द्वारे सेवा करतो। परमेश्वर फैमिली को, पूरी फैमिली को चुन लेता है। देव पूर्ण कुटुंबाला निवडून जैसे घेतो। मोसेस फैमिली को पूरा चुन लिया, आणि मोशे कुटुंबाला पूर्ण निवडलं। मोसेस भी सेवा में, मोशे पण सेवेत, हारून भी सेवा में, हारून पण सेवेत, बीबी भी सेवा त्याची में, बायको पण सेवेत, मोसेस की बीबी भी सेवा में, मोशेची बायको पण सेवेत, और मरियम भी सेवा में। आणि मरियम पण सेवेत। फुल फैमिली और उसके माता पिता भी सेवा में करते थे, वो भी लेवी गोत्र से थे। आणि पूर्ण कुटुंब सेवेत, त्याचे आई वडील पण सेवा करत होते, ते लेवी अपने गोत्राचे बच्चों होते। को सेवा के लिए छोड़ दिया। आणि आपल्या मुलांना सेवेसाठी सोडलं। तो परमेश्वर फैमिली को भी चुन लेता है सेवा करने के लिए। आणि देव कुटुंबाला निवडतो देवाच्या आप सेवेसाठी। कुटुंब के द्वारा भी प्रभु की सेवा कर सकते हैं। आणि तुम्ही कुटुंबाच्या द्वारे पण देवाची सेवा करू शकता। तो मिलकर जब फैमिली प्रेयर करते हैं, आणि कुटुंब मिळून जेव्हा फॅमिली प्रार्थना करतात, वो एक सेवा है। ती एक सेवा आहे। जब आप कुटुंब मिलकर चर्च आते हो, जेव्हा तुम्ही कुटुंब मिळून चर्चमध्ये येता, एक सेवा करते हो, एक सेवा लोगों करता। के सामने एक उदाहरण, लोगों के सामने एक आदर्श बनते हो कि देखो इतना आज के ज़माने में बिजी होने के बावजूद भी ये फैमिली कमिटेड एवरी संडे आती है। आणि लोकांच्या समोर तुम्ही एक आदर्श बनता की एवढं माणसं कामामध्ये व्यस्त असून सुद्धा ही लोक कमिटेड आहेत आणि हर रविवारी देवाच्या मंदिरात इनका येतात। फैमिली, फुल फैमिली प्रभु को एकदम आदर दे रही है। आणि यांचं पूर्ण कुटुंब देवाला एकदम आदर जब देतात। आप फुल फैमिली मिलकर चर्च आते हो, आणि जेव्हा तुम्ही पूर्ण कुटुंब मिळून चर्चमध्ये येतात, भले आपको लोग ऐसा मुंह पर नहीं बोलते होंगे, वाह वाह पूरी फैमिली आप आते हैं, रानी फैमिली, ऐसे नहीं बोलते होंगे। आणि लोक तोंडावर बोलत नसतील की तुम्ही पूर्ण कुटुंब मिळून देवाच्या मंदिरात येतात, लेकिन वो देखते हैं, अपने मन में सोचते हैं, मन में बातें करते हैं। अपने फैमिली में जब कुछ प्रॉब्लम हुआ, उसके पति को या बेटे को बोलते हैं, बस बस वो फैमिली देख, वो कैसे हर संडे को आते हैं और हम लोग देखो कैसे। इस तरीके से वो कभी कभी आपका उदाहरण, आपके नाम का उदाहरण लेते हैं, आपके कुटुंब का उदाहरण लेते हैं। आणि ते मनामध्ये बोलतात। आणि जर त्यांच्या कुटुंबामध्ये काही समस्या आल्या तर ते आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या मुलाला समजावून सांगतात की बघ ते कुटुंब कसं देवाच्या मंदिरामध्ये प्रत्येक रविवारी येतात, आणि तसं तुमचं उदाहरण घेऊन ते लोकांना समजवतात। इसलिए सेवा में एक प्रकार है फैमिली प्रकार, आणि सेवेमध्ये प्रकार आहेत कौटुंबिक प्रकार। फैमिली से सेवा कर सकते हैं। आणि कुटुंबाच्या द्वारे सेवा करू शकतो। तो जैसे जूने करार में अगर आप देखोगे तो परमेश्वर ने फैमिली के साथ बोला आराधनालय में आना है, फुल फैमिली साथ आना है। आणि जुन्या करारात देवाने सांगितले की तुम्हाला पूर्ण कुटुंबात सकट देवाच्या मंदिरात यायचं तो आहे, उपासना परमेश्वर करायची। कुटुंब को चुनता है आणि देव कुटुंबाला निवडतो सेवा के लिए। सेवेसाठी। तो दूसरा प्रकार है हम दशांश और अर्पण परमेश्वर के भवन में लाते हैं। आणि दुसरा प्रकार आहे आपण दशांश आणि अर्पण देवाच्या मंदिरात एक आणतो। सेवा का प्रकार है हा एक सेवेचा प्रकार आहे। दशांश देना, दशांश देणं, अपनी भेंट परमेश्वर को देना, आपली भेट देवाला देणं, वंदन पूरा करना, नवस पूर्ण करणं, स्वेच्छाबली बलिदान देना, स्वेच्छाबली अर्पण देणं, या हमारे मन में ऐसा कुछ आया हम प्रभु को ये देना चाहिए, वो देना। किंवा आपल्या मनात काहीतरी आलं की देवाला हे द्यायचं आणि ते देणं। हम पढ़ेंगे एक वचन मत्ती अध्याय 25 में, मत्ती 25 मध्ये, मैथ्यू 25 मत्ती 25 और उसका 34 से 36 तक। 34 ते 36। मत्ती 25 त्याचं 34 ते 36। तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणे, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित लोक हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या। कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तहानेला होतो तेव्हा मला प्यावायला दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात। आमेन। सगळं काही येशूसाठी केलंय। और सब कुछ यीशु मसीह के लिए किया है। धन्यवाद। कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, मी उपाशी असताना जेवण दिलं। म्हणजे तुम्ही जेव्हा देता, मग फक्त दान आणि दशांश आणि अर्पणांच्या शिवाय जेव्हा तुम्ही देता, कोणाला जेवण देता, त्या जेवणाच्या द्वारे सुद्धा तुम्ही एक सेवा करता। और दान दशांश और अर्पण के अलावा भी अगर आप किसी को देते हैं या फिर खिलाते तो आप परमेश्वर के लिए मी करें। मान्य करते जेवण देणं जरा हार्ड काम आहे। और मैं मानती हूँ कि खाना देना थोड़ा हार्ड काम है। जणांना कधी कधी समजा 3-4 जण घरात आले और 3-4 जन घर में आए हैं, पटकन दाल भात बनवणं थोडंसं हार्ड काम असतं। और तुरंत दाल चावल बनाना बहुत हार्ड काम होता है। पण बनवतो,
पर हम बनाते ही नाही नाही तुम्ही जेवूनच जावा, एवढा आलाय ना बसा ना, नाही नाही असं नाही, आमच्या घरातून खाली नाही गेलं पाहिजे. और हमारे घर से खाली हाथ नहीं जाना चाहिए, नहीं आप बैठो खाना खा के जाओ. मी तर पहिलेच ऑर्डर देऊन बोलते, मी येते भजी बनव. और मैं पहले ही बोलती हूँ फोन करके, मैं आ रही हूँ भजी झाली बनाने. चाय प्यायची वेळ झाली, भजी बनव. और शाम हो गया, चाय पीने का समय हो गया, भजी बना. तर काही काही लोक बनवतात, अरे भजी बनव. तर सांगायचा उद्देश की काही जण बोलत नाही, नको 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 नाही नको नको नको, पण आपण म्हणायचं नाही नाही का, तर आपल्याला ही एक सेवा आहे, देवाने ती आपल्याकडून सेवा करून घेण्यासाठी त्यांना पाठवलंय. और लोग मना करते हैं, फिर भी हमें उनको करना है. क्यों? क्योंकि एक सेवा है और सेवा हम करें, इसलिए परमेश्वर ने उन लोगों को भेजा है. हा, मी तुम्हाला सांगते, परमेश्वराचे दूत जेव्हा अब्रामाच्या घरी आले तर त्या दूताने असं म्हटलं का, नको 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 असं बोलले का? अब्राम बोलला तुम्ही बसा, झाडाखाली बसा, आणि मी तुमचं पाय धुतलं, त्यांना म्हणाला विसावा करा, मी एक चांगलं बछडं कापतो, चांगलं दुधात बनवतो, भाकऱ्या गरम गरम आणतो. तर ते बोलले का, नको कशाला एवढं कष्ट करतो, एवढा वेळ जाणार आहे, 1 तास जाईल ना, तर 1 तास मी काय करणार, मी जातो, असं बोलले का? कारण का देवाला आशीर्वाद द्यायचा होता. क्यों? क्योंकि परमेश्वर को आशीष देना था. हा, अब्राहमाला आशीर्वाद मिळाणं गरजेचं होतं. और अब्राहम को आशीष देना जरूरी त्याने है. जेवण चाललं म्हणून त्याला मुलगा झाला. और उसने खाना खिलाया इसलिए उसको बेटा हुआ. म्हणून लक्षात ठेवा, और इसलिए याद रखो, जेवायच्या वेळेला लोक जेव्हा आपल्या घरात येतात, आपण नाही नाही म्हणायचं नाही, जेवायचं, थोडंसं का असेना नावासाठी खायचं, थोडंच का असेना पण द्यायचं, म्हणायचं नाही बिस्किट, मग बिस्किट ठेवा, सगळ्यांच्या घरात बिस्किट असतात, ते असतात ना, सगळ्यांच्या घरात असतात, पार्लेजी तर सगळ्यांच्या घरात असतात, पार्टी सबके घर में होता है. इथपर्यंत तर मला माहिती आहे, कारण सगळ्यांच्या घरात असतो पार्ले. और सबके घर में पार्टी होता है. काहींच्या घरात मारी असतो, कुछ लोगों के घर में मारी होता है, ना, मारी बिस्किट, गोल्ड मारी, गोल्ड मारी. तर ते खायचं, त्याच्यात काय, और वो खाना है, उसमें क्या? पण खायचं, पर खाना है. एक बिस्किट का असेना, एक बिस्किट क्यों ना उनको पर उठाना है, आपण घ्यायचं, पर लेना है. भले आपल्याला डायबिटीज असेल और वही डायबिटीज होगा, तरी खायचं, फिर भी खाना है. म्हणायचं जाऊ दे बघ बघ, समोर जे दिले त्यांना आशीर्वाद भेटेल ना, म्हणून माझं मी आता गोड खाते, पण काही त्रास होऊन देऊ नको असं म्हणून खाऊन घ्यायचं. और सामने दिए तो उनको आशीष मिलेगा प्रभु, इसलिए मैं मीठा खा रही हूँ, मुझे कुछ तकलीफ होने वाली है. देणं हा एक सेवा आहे, और देना ही एक सेवा है. देणे ही एक सेवा आहे. और देना ही एक फक्त सेवा है. दशांश देणं, तो सिर्फ दशांश देना, अर्पण देणं, अर्पण देना, हीच फक्त सेवा नाही, और यही एक सेवा है. त्याच्याबरोबर जेवण चालणं ही एक सेवा आहे. और उसके साथ खाना खिलाना ये भी एक सेवा है. दुसरं, तहानीला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले. प्यायला तुम्ही जेव्हा पाणी देता, आप पीने के लिए पानी देते हैं, सेवा है. वो भी एक सेवा है. परका होतो तेव्हा मला घरात घेते. हा, संकटाच्या वेळात किंवा त्या एरियातून जात असताना तुमच्या दरवाज्यात आले आणि तुम्ही म्हणतात या ना बसा ना, थोडा वेळ बसा, आराम करा, असं म्हणून तुम्ही घरात घेता, तर तुम्ही ती सेवा करताय. ती पुढं उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले. मग कपडा नाही था, मतलब तुम्ही जेव्हा कुणाला कपडे देता ना, कपडे, ते कपडे जेव्हा तुम्ही देता, वापरलेले नाही हा, नवीन कपडे, त्याच्यात तुम्ही म्हणा नवीन कपडे जेव्हा तुम्ही देता, तर तुम्ही येशूला देता. ती देण्याची ती एक, त्याच्यामध्ये तुम्ही एक सेवा करता. और देने के द्वारा आप परमेश्वर की सेवा करते हैं. आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात. आजारी असताना तुम्ही किती जणांना भेटायला गेलाय? फक्त 2च जण होतात, आम्ही 2 जणांना, बाकीचे दिले नाही. त्या आजारी व्यक्तीला भेटायला जायचं, आजपासून जावा, आज ते जाओ, पार्लेजी घेऊन जावा, पार्लेजी लेकर खाली जाओ, नका जाऊ. खाली हाथ मत जाना. आजारी व्यक्तीला भेटायला काही ना काही फळ फ्रूट घेऊन जावा. और बीमार व्यक्ति को मिलने के लिए फल फ्रूट्स लेकर जाओ. पहिले बघा कोणता आजार आहे, नाही तो डायबिटीज असेल तुम्ही पार्लेजी घेऊन जावा, पार्लेजी घेऊन नका जाऊ, नारळाचं पाणी घेऊन जावा, नारियल का पानी लेकर जाओ. नंतर तुम्ही फ्रूट घेऊन जाऊ शकता, केळी घेऊन जाऊ शकता, और केला लेकर जा सकते हो, ऍपल घेऊन जाऊ शकता. एप्पल लेके जा सकते हो. ते म्हणजे नको कशाला आणलं, पण त्यांच्या आजून असतं बरं झालं आणलं, मी आता खायला आणि ते आणलेले आपण ते मजेने खातात. और लोग बोलते हैं क्यों लेकर आए, जरूरत नहीं थी, पर वो अंदर से बोलते हैं कि अच्छा हुआ लेकर आए, मुझे जरूरत थी. खरेदी केलेले ऍपल पेक्षा तुम्ही आणलेले ऍपल ते पहिले खातात. ते वही क्या हुआ, एप्पल से पहले वो आप जो एप्पल लेकर आते हैं वो पहले खाते वंदनाने हैं. आणले, तिला राग येईल, दे ते ऍपल दे, ती मला विचारेल खाल्लं का नाही, मग मी कसं बोलणार, दे तो ऍपल. तुम्हाला कळालं? आपको समझ में आया? असं केल्याने तुम्ही येशूला देता, देण्याची ही एक सेवा तुम्ही करता. और देने की एक सेवा आप करते हैं. पुढं बंदी शाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. हा, जो त्रासेत आहे, संकटात आहे, तुम्ही त्यांच्याजवळ जाता,
जाता, त्यांना सांत्वना देता, त्यांना मदत करता, त्यांना हेल्प करता, त्यावेळेला तुम्ही देण्याची ही सेवा तुमच्या कुटुंबाद्वारे तुमच्याद्वारे होती. ही पण एक सेवा आहे. पुढची सेवा, आगे की सेवा, समुदायात स्वयंसेवक बनून त्यांना मदत करणं. म्हणजे जेव्हा आपण एकत्रित होतो और जब हम इकट्ठा होते हैं, एकत्रित होताना तुम्हाला दिसतंय की अरे बाबा इथं जागा खाली आहे और इकट्ठा होते समय आपको दिखाई देता है कि बाबा इधर जगह खाली है माणसं येत आहे और इंसान आ रहे तुम्ही हैं, उठून त्यांना पुढे सरकवता पर आप उठकर उनको आगे आगे करवाते हैं. आणि तुम्ही बघताय की अरे बाबा मला तर कोण बोललं नाही, पण जागा खाली उगाच विनाकारांची मागे एकदम गचरीत पण तुम्ही पुढे करवता. ती स्वयंसेवक सेवा तुम्ही करता. और आप उनको आगे करवाते हैं, मतलब आप ये खुद की मतलब स्वयं सेवा आप उनकी करते हैं. जेव्हा तुम्ही गर्दी तुम्हाला दिसते आणि तुम्ही उभे राहून त्यांना बसवता, त्यांना मदत करता, त्यांना बसण्यासाठी सहायता करता, तर तुम्ही स्वयंसेवक बनता. म्हणजे तुम्हाला देवाने अशी सेवा दिली आहे की तुमच्या अंतराला त्या टायमाला आलं आहे, मी दिसतंय ना मला हे, मग मी का नाही करावं. आता जसं उदाहरण मी तुम्हाला सांगते, उदाहरण मैं आपको बताती हूँ. तुम्हाला दिसतं की कधी कधी इथं लोक लहान मुलं क्लास पाडतात, और आपको दिखाई देता है कि आपको छोटे बच्चे कभी कभी क्लास दिला देते हैं, है ना, पण लोक बघतात, लोग देखते हैं, पुढे जातात. एकदम करेक्ट पुढे जातात, आगे जाते पण हैं. असं नाही म्हणाले की क्लास आहे, माती खराब होऊन जाईल, उचलून ठेवावं तिथं, नाही तर तिथं त्या बायका भांडी घासतात तिथं जाऊन द्यावं. और ऐसा नहीं सोचते क्लास से खराब हो जाएगा, उठा कर रख देता हूँ, नहीं तो जहाँ पर स्त्रियाँ बर्तन करती हैं उनको दे देता हूँ. काही काही लोक ताट आहे ना बनवलेलं असं जेवणाचं ताट ठेवून जातात खालीच, और कुछ लोग जो खाने का प्लेट अख्खं नहीं, ताट सोडलेलं असतं. और अगर टाट प्लेट वो लोग इधर छोड़कर मी जाते किती हैं. वेळा बघितलेले आहे. और मैंने कितनी बार देखा है. नंतर मी म्हणाले थाली कोण रखा, आणि प्लेट कोणी ठेवली. सगळे म्हणले, क्या मालूम कोण रखा, कोण था इथं, कोण होतं बा इथं, इथं कोण बसलेलं. अरे एवढ्या वेळापासून तुम्ही इथं होता म्हणजे तुम्हाला माहिती पण नाही इथं कोण बसलेलं. ऐसा भी हो जातं. आणि असं पण होतं. मग हे स्वयंसेवकांचं काम काय, उचलणं, खिमटा करणं, इथं काय काय दिसतंय, तर स्वतःहून आपण तिथे जेव्हा लोक समुदाय जमा असतो तेव्हा कुणी काम करायला मागत नाही. और जब लोग इकट्ठा होते तब कोई भी काम करने के लिए नहीं सगळे मांगते. फक्त आपलं आपलं बघायचे. सब लोग सिर्फ अपना अपना ही देखते हैं. त्याच्यात जेव्हा आपण मदत करतो और उसमें जब हम मदद करते हैं, तो एक सेवक आहे, ही एक सेवा आहे. वो एक सेवक है और वो एक सेवा है. जसं क्रिसमसच्या दिवशी क्रिसमस के समय खूप पर गर्दी असते, बहुत गर्दी होती है. लाईनीत बसवणं, लाईनीत लोकांना जेवण पाठवणं, और लाइन से बिठाना, लाइन से लोगों को भेजना खाना देने के ही लिए. स्वतःहून जेव्हा आपण सेवा करतो, और ये हम खुद से जब सेवा करते हैं, हे स्वयंसेवक म्हणून त्याला म्हणण्यात येते. और उसको स्वयं सेवक बोलते हैं. चौथी, चौथा, होम व्हिजिटिंग करून और घरामध्ये जाऊन भेट देणं, और घर पर जाकर उनसे मिलना, ही एक सेवा आहे. ये एक सेवा है. जेव्हा तुम्ही कुणाच्या घरी जाता, जब आप किसी के घर में जाते तुम्हाला हैं, आतमध्ये पाठवतो, जा ना विमलच्या घरी जा, विमलच्या घरी जा, मेन गाव पूर्ण दिवस जाईल माझा आज. और परमेश्वर आपके मन में डालता है कि बोलते हैं कि घर पे जाकर आप बोलते हैं मेरा मेरा पूरा दिन जाएगा. कुठेतरी जवळपास बघू, और नजदीकी जाता हूँ, कोणत्याच घरी जातो. इसके घर में जाता हूँ. पण देवाची काही इच्छा असते पर परमेश्वर की क्या इच्छा की होती तुम्ही त्या है घरात व्हिजिट कि मारावी. आप उनके घर में जाके उनसे मिलें. प्रियांनो, कधी कधी देव फक्त आम्हालाच व्हिजिट मारायला नाही सांगत. और फिर परमेश्वर हमें ही नहीं बोलता उनको भेंट देने के लिए. कधी कधी ख्रिस्ती लोकांच्या घरामध्ये दुसरे ख्रिस्ती आलेली बघून खूप खुश होतात. त्यांचं वातावरण, त्यांच्या घराचं वातावरण प्रसन्न मुख होऊन जातं आणि घरही प्रसन्न होतं. और मसीह लोगों के घर में अगर दूसरे मसीह लोग आए तो उनके घर में बहुत आनंद रहता है और बहुत आनंद का माहौल रहता है. बघा आता जर प्रतिभाच्या घरी रजनी गेली, और उसमें पता है कि घर में रजनी जी अरे कैसा रहता है. अरे तू आले, तिला घेऊनच बसते. तिचं ते एक्साइटेड, तिचं खुशीचा जो आनंद तोच वेगळाच आहे. और उस बात का जो उनका आनंद है वो अलग ही है. म्हणून ही पण एक सेवा आहे. और ये भी एक सेवा है. आपण फक्त आपलं घर कपडे भांडी घरातलं जेवण हेच फक्त, और हम सिर्फ बर्तन कपड़ा खाना बनाना यही हम काम करते हैं. फक्त हेच, सिर्फ ही. घरामध्ये एकमेकांच्या घरी जात नाही. पर एक दूसरे के घर पर नहीं जाते. जेव्हा की आपण एकमेकांच्या घरी जाणं आणि त्यांना उत्साहित करणं, त्यांच्याशी बोलणं, ख्रिस्ताबद्दल बोलणं, त्यांच्या घरातल्या समस्या ऐकून घेणं, किंवा ते जर सांगतात आणि आपल्याबरोबर फेलोशिप करणं, संगती करणं. कधी कधी मी तुम्हाला सांगते, तुम्ही कुणाच्या घरात गेला शायद ते तुम्हाला त्यांचं दुःख नाही सांगणार, पण तुम्ही त्यांच्याबरोबर फेलोशिप करता, ख्रिस्ती फेलोशिप करता, त्याच्यातच त्यांना बरंच काही आशीर्वाद भेटतो.
और लोगों के घर में जाना, उनको मसीह के बारे में उत्साहित करना, उनको समझाना, उनके साथ फेलोशिप करना। कभी कभी वो अपना दुख आपको नहीं बताएंगे, पर फिर भी आप मसीह की संगति उनके साथ करते, वो एक सेवा है। तुम्हाला कधी कधी दुष्ट असा पण टाकेल, अरे ही सारखी सारखीच येते. और दुष्ट मन में ऐसे भी डालेगा कि ये बारंबार आती है। चाय बिस्किटच्याच वेळेला येते, चाय बिस्किट के समय पर आती है। जेवणाच्याच वेळेला तुम्ही खाने के समय पर बराबर आती है, जेवायलाच येते. खाना खाने के लिए आती है। असा विचार तुमच्या मनात येऊन देऊ नका. और ऐसे सोच विचार आपके मन में मत आणि आने दो। इथपर्यंत तुम्ही सुद्धा तुमच्या मनात असं विचार आणू नका की ते लोक समोरचे असे विचार करतील, आम्ही त्यांचा चहा प्यायला आलोय, त्यांचं जेवण खायला आलोय. और यहाँ असं तक तुमच्या मनात विचार येऊन देऊ नका, कारण दृष्ट असा विचार मनात टाकून तुम्हाला होम विजिटिंग करायला रोकतो. और यहाँ तक कि आप भी अपने मन में ऐसे कभी भी विचार मत लाना कि मैं उसके घर में बारंबार जाता हूँ, वो सोचेगा कि मैं चाय बिस्किट खाने के लिए जाता हूँ। ऐसा आपके मन में कभी मत डालना, क्योंकि दुष्ट आपको लोगों के घर में भेंट देने के लिए नहीं देगा। हे भी सेवा का प्रकार है क्योंकि हे पण एक सेवाचा प्रकार आहे की जिसके द्वारा परमेश्वर आपसे सेवा करवाता है. आणि ज्याच्याद्वारे देव तुमच्याकडून सेवा करून जो घेतो। दोपहर आप सोते हो वही दोपहर अगर आप प्रभु को दे दोगे, किसी के घर में जाकर आप दोगे, जरूरी नहीं कि घर में बारंबार जाओ. बहुत सारे मसीह है, जैसा आपको प्रभु बोलता है वैसे करना एक सेवा है. आणि जसं देव तुम्हाला सांगतो त्याच्यानुसार करणं ती पण एक सेवा आहे। बहुत अच्छी सेवा. अभी हमारे मुकुंद भाई जब भी उनके घर में आवचोच होता है वो सबको फोन करके बोलते हैं पहले ही से, आता येणार आहे लवकर या, प्रार्थना चालू होणार आहे. एक एक व्यक्तियों को जागृत करते, एक एक व्यक्तियों को. आणि मुकुंद भाऊच्या घरी हावचेच असतो, ते प्रत्येकाला फोन लावून जागृत करतात की आता ती लोक येणार आहेत, तुम्ही तयार हाँ, आज व्हा। आवचोच है, या आपल्या घरी प्रार्थना आहे. और हावचेच है, हमारे घर में प्रार्थना है, आप आओ। ते फोन नाही उचलाय, कारण बरेच जण विसरलेले असतात, क्योंकि बहुत से लोग भूल गए हुए थे, त्यांना लक्षात नसतं. कारण उनको याद नहीं रहता। रोजचा माणूस जगणारा बऱ्याच गोष्टी विसरतो. और दैनंदिन जीवन में मनुष्य कभी कभी भूल जाता पण ते है, फोन करून त्यांना उत्साहित करतात, या 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 सतत बोलतात. और वो फोन करके उनको उत्साहित करते कि आओ आओ। तर मग आजकालचा फोनचा पण प्रभूने दिलेला आहे, और आजकल फोन भी परमेश्वर ने दिया है साधन, है ना? तर त्याच्याद्वारे तुम्ही एकमेकांना फोन करून उत्साहित करू शकता. और उसके द्वारा आप एक दूसरे को फोन करके उत्साहित कर सकते त्यांना हैं बोलू शकता, कशा आहात, बरे आहात ना, और उनको बोल सकते हैं कैसे हो, ठीक होना, तब्येत बरी आहे ना, और तबीयत ठीक है ना, कसं चाललंय तुमचं घरामध्ये, और कैसा चल रहा है आपके घर में। तर म्हणून तुम्ही फ्री आहात ना तरच बोलते, नाही तर ठेवून देते. और फ्री है तो ही बात करती हूँ, नहीं तो मेरे को देती हूँ। अशा रीतीने तुम्ही बोलाल तर समोरचा व्यक्ती खुश होईल. और इस स्थिति से आप बोलोगे तो सामने वाले व्यक्ति खुश हो पण जाएगा। एकत्रित झाल्यावर ह्याचं त्याचं काढू नका. और इकट्ठा होने के बाद इसका उसका मत हिने निकालना, असं केलं, तिने तसं केलं, हिने असं केलं, हे नका करू. और इसने ऐसा किया उसने ऐसा किया ये मत निकालो, तुम्ही उत्साहित करा. आप उत्साहित करो। हालेलुया. हालेलुया. झाला पॉईंट 14. 5 ते 10 उद्या बघू. और 5 से लेकर 10 तक हम आगे कल देखेंगे। हालेलुया. त्याच्यानंतर दुसऱ्या जे सेवा आहे ते. पहिलं सेवा कुटुंबाच्या द्वारे, और पहली सेवा है कुटुंब के द्वारा, दुसरा तुम्ही दशांश आणि अर्पण देण्याच्या द्वारे तुम्ही सेवा करू शकता. और दान दशांश अर्पण के द्वारा परमेश्वर की सेवा कर सकते हैं। समुदाय जेव्हा लोक समुदाय असेल त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून जेव्हा एखादं काम करता, उभं राहता, मदत करता, तर तुम्ही स्वयंसेवक आहात. और जो बहुत बड़ा लोग समुदाय होता है, बहुत बड़ी भीड़ होती है, उसमें आप खुद से उठकर खुद सेवा करते तो स्वयं सेवा करते हैं। चौथा होम विजिटिंग करके उत्साहित करना, टीचिंग करना, उन्हें एक्सप्लेन करना, प्रभु के बारे में बताना. आणि होम विजिटिंग करून त्यांना उत्साहित करणं, त्यांना देवाबद्दल समजावणं, वचनाबद्दल समजावणं ही पण एक सेवा तुम्ही ये करता। एक सेवा है. ही एक सेवा आहे। तो सेवा के बहुत सारे प्रकार हैं. सेवेचे खूप सारे प्रकार आहेत। मालूम गया इतना? समझ में आया? काही झालं तर समजलं? प्रश्न विचारू? प्रभु ने किसको सेवा के लिए चुना था? आज देवाने कोणाला सेवेसाठी निवडलेलं होतं? देवी को क्यों चुना? लेवीला का निवडलं? हाँ? तो विश्वासी होता. अजून सेवा करण्याचा निर्णय इस्रायलच्या प्रथम असतात ते मोशेच्या बाजूने झाले ना, परमेश्वर की ओर से हुआ बरोबर. करने के लिए जा रहे हैं। तलवार चालवली त्यांची. परमेश्वर की तरफ से वो लड़े. आणि देवाच्या तर्फे ते तो लढलं। आपको भी वही काम करना है. तुम्हाला पण तेच काम करायचं आहे। पहली बात, आपके हमेशा तलवार आपके जांग में होनी चाहिए आणि पहिली गोष्ट तुमच्या कमरेला तलवार नेहमी और असते हमेशा पाहिजे। तलवार चलाने वाले होने चाहिए. नेहमी तलवार चालवणारे असले लेवी पाहिजे। लोग हमेशा वचन की तलवार, वचन की तलवार, हाँ, ओरिजिनल तलवार लाओ, वचन की तलवार ले लो और हमेशा वचन से चलाओ, वचन से बात करो. आपके मुंह में हमेशा वचन रहना चाहिए. आणि लेवी लोकांजवळ वचनाची तलवार असली पाहिजे आणि तुमच्या मुखातून नेहमी वचन निघाली पाहिजे। मूर्ति पूजा करने वाले लोगों के सामने भी
मूर्ती पूजा करणाऱ्या अपने लोकांसमोर भाई सुद्धा, बहनों के बीच में भी, स्वतःच्या भाऊ बहिणींमध्ये सुद्धा सब लोगों के बीच में वचन ही चलाना, सर्वांच्या मध्ये वचन चालवायचे हमेशा आहे. परमेश्वर की तरफ ही रहना है. आणि नेहमी देवाच्या तर्फेच राहायचं आहे. और वो कौन सी सबसे बड़ी सेवा उनको कौन सी दी गई है? सर्वात मोठी सेवा त्यांना कोणती दिली? मध्यस्थी दिली. दूसरी दुसरी नहीं, वचन वचन बताने की, वचन सांगायचे वचन प्रोक्लेम करने की. आणि वचन प्रोक्लेम करण्याचे. तीसरा मेल डालने. मेल केला पाहिजे. चौथा विनती करने की, गिड़गिड़ाने की. गिड़गिड़ाओ एक दूसरे के सामने, आणि एकमेकांसमोर विनम्र परमेश्वर करणे. के भी सामने, देवासमोर सुद्धा, दूसरे के भी सामने. एकमेकांसमोर सुद्धा. मालूम हुआ? हालेलुया. हालेलुया. प्रार्थना करें. प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं. ये जो कुछ सेवा के बारे में देख रहे हैं, ये सेवा ये करते ही कहीं अपने आप को चेक करें प्रभु और टिक करें कि हाँ मुझसे ये सेवा होगी है, मुझसे ये सेवा होगी है, मुझसे ये सेवा होगी है. प्रभु ये सब काम करने के समय पर प्रभु हमेशा वो उस काम में बने रहे. ये करने के लिए तू मदद करना, इन सब की सुधी लेना, इन सबको आशीषित करना. प्रभु आज जो वचन इन्होंने सुना है हमेशा याद रहने के लिए मदद करना. आंखों के पुत्री के समान संभाल लेना. खास करके हमेशा मध्यस्थी करे प्रभु. राजनीतिक लोगों के लिए प्रार्थना करें, मध्यस्थी की प्रार्थना करते रहे. उनके सामने जो जो बातें दिखाई देती है, जो जो वो गलत देखते हैं, बुरा देखते हैं, अच्छा देखते हैं, फैमिली देखते हैं, उन सब के लिए वो मध्यस्थी करें. गिड़गिड़ा कर रो रो कर आपके सामने प्रभु ये सबसे बेस्ट मध्यस्थी है. ये करने के लिए हमेशा इन्हें तो आगे रखना, करुणा दया रखना. आज भी यीशु मसीह हमारे लिए मध्यस्थ बनकर बैठा है प्रभु. धन्यवाद देते. इन सभी को यीशु के नाम से कवर करते. सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देते. प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करते. आमीन. सगळ्यांना praise the Lord.